द्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जो अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय। प्रभु रामलिंग भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। चैतन्य कानिफनाथ भगवान की जय। चैतन्य मच्छरनाथ भगवान की जय। श्री नवनाथ भगवान की जय। राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि राजा राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम सामणे राम राम कृष्ण हरि 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 राजा राम राम कृष्ण हरि राजा राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम राम कृष्ण हरि जय राम गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रान बोध गोरक्षास केला मच्छिंद्रान बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गोरक्षा बाळाला गहिनी प्रती गोरक्ष बाळाला गहिनी प्रती मच्छिंद्रान बोध गोरक्षास केला मच्छिंद्रान बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला गहिनी प्रसाद निवृत्ती दातार गहिनी प्रसाद निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार सोजविले ज्ञानदेव सार सोजविले मच्छिंद्रान बोध गोरक्षास केला गोचिंद्रान बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला फणींद्र माता मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बीन शंभो मज कोण तारी गोरक्ष जालिंदराय चरपटाश अडबंग काणीप मच्छिंद्र राधा चौरंगिर बाण भरती सज्ञा भूम्या भुवर्ण नवनाथ सिद्धा वसुदेव सुतं देवं कंस चानुर्मर्दनं देवकी परमानंदे कृष्ण वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तुझी बंधू श्री चरणचे सद्गुरूंचे ते नमस्कार आता आवाज येत नाही व्यवस्थित हा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। अलिप्त राहून फार काळजीपूर्वक ऐका जनकल्याणाचे कार्य ज्यांनी केलं डोंगर दड्या कऱ्या कपारीमध्ये त्या ठिकाणी असे ते त्यागमय जीवन जगून त्या ठिकाणी हाडाची काढ रक्ताचं पाणी करून ज्यांनी तपश्चर्या केली स्वतः अंधारात राहून भक्तांना ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी दिला अवघ जीवन हे विश्व कल्याणासाठी वाहून ज्यांनी घेतलं संसारावर त्याग करून नाथ पंथाचा आणि हिंदू धर्माचा प्रचार करण्याचं काम ज्यांनी अविरतपणे केलं अशा नाथपंथी साधू संतांच्या पर्वती तीरी खडे पसरले नवनाथांच्या पायी तीच आमा माणिक मोती दुसरं धनदौला पण आहे। माझ्या समोर ज्या माता भगिनी आपण बसला डाव्या बाजूला
जी काही पुरुष मंडळी माझ्या समोर बसली, जी माझ्या वडिलांच्या वयाची आहे, जी माझ्या थोरल्या भावाच्या वयाची आहे, जी माझ्या आजोबांच्या वयाची आहेत, आजचा दिवस नाथपंथाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा दिवस. आज काय स्थित आहे? आज स्थित आहे नागपंच, त्या ठिकाणी रंगपंचमी. आजही आम्ही मडीला जर गेलो तर आता जो उत्सव चालू आहे मडीमध्ये, मुळात नाथ हा शब्द जो आला कुठून, या नाथ शब्दाची व्याप्ती काय, नाथ शब्दाचा उगम झाला कुठून, या संप्रदायाचं उगम स्थान तरी कोणतं? मी मेटगुले सर नेहमी नवनाथांवरती कथा करत असतो. कथा करत असताना अद्यावत सगळी सिस्टीम लावलेली असते. जुन्नर मध्ये मी पहिली कथा केली, कमीत कमी श्रोता असायचा 2200-2500 लोक रोज आणि 6 कलाकार, आणि सिस्टीम आपल्या मनाप्रमाणे लावून घेतलेली. हा कार्यक्रम जवळजवळ नरकेसाहेब सिस्टीमवरती सिस्टीम सांगतात आणि ती सिस्टीम असेल तर ती कार्यक्रम करतात. असो, तो का म्हणे कसं, जसं असेल तसं, त्याला आता दुसरा पर्याय. नाथ म्हणजे नेमकं तरी काय? नाथ, नाथ शब्द म्हणजे, या नाथ शब्दाची व्याप्ती तरी काय? ना म्हणजे अनादिरूप, फार काळजीपूर्वक ऐका. ना म्हणजे अनादिरूप तत्व, आणि थ म्हणजे त्रिभुवनाची स्थापना करणारा, त्याला म्हणतात नाथ. माझ्या समोर ज्या माता भगिनी बसलात, ज्यांनी ज्यांनी नाथांची सेवा केली, आणि सेवा करणाऱ्या कुठल्याही साधकाला विचारा की तुम्ही सेवा केल्यानंतर तुम्हाला नाथांनी फळ काय दिलं. पहिली गोष्ट, नवनाथ पंथ जो आहे, हा पंथ या मृत्यूलोकातला सगळ्यात, या मृत्यूलोकातला अगोदरचा पंथ जर कोणता असेल, कोणता पंथ अगोदरचा? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, संप्रदाय अगोदर आहे का पंथ अगोदर आहे? बोला बोला. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, बोला तुम्ही पटापटा. तुम्हाला बोलायचं म्हणजे आमच्या अंगावर काट आहे. 3 मेहुणे असे खतरनाक, एक दादा बारामतीला, एक ठाण्याला एकनाथ शिंदे, आणि सध्या विद्यमान तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री नागपूरला देवेंद्र फडणवीस. तुम्हाला बोलणं इतकं सोपं आहे का? बोला बोला. मी प्रश्न तुम्हाला विचारलाय, सगळी माझ्या समोरची मंडळी बसली आहेत. आज आपण चैतन्य कानिकनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये, त्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. संप्रदाय अगोदर का पंथ अगोदर? बोला. एमपीएससी आणि युपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. पहिला कोणता पंथ? तुमच्यासाठी मी टाळी वाजवतो. का बरं? या मृत्यू लोकातला सगळ्यात अगोदरचा पंथ कोणता असेल? तो नाथपंथ. मी बोलत नाही, मी सेवेसाठी जे निरूपण तुमच्या समोर मला करायचे, चिंतन करायचंय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, इको बिको द्या त्याला, इको आहे ना, मिक्सर आहे ना. सकळ सिद्धाचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रान बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बळला गहिनी प्रती. या मृत्यूलोकातला पहिला पंथ जर कोणता असेल तो पहिला पंथ आहे नाथपंथ. आणि या नाथपंथाचे शेवटचे अधुरू पुरुष आहेत कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज. शेवटचे बरं. तुम्हाला महाराज परंपरा सांगा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रानं बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि ज्ञानदेव सार. कोण आहेत त्याचे शेवटचे अधुरू पुरुष? कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज. या मृत्यूलोकातला दुसरा पंथ आहे दत्तपंथ. आणि या दत्तपंथाचे अधुर्वेद शांतीब्रह्म एकनाथ महाराज. किती झाले आता?
तिसरा पंथ या मृत्यूलोकातलं चैतन्य, ज्याच्या आधारवर जगद्गुरु तुकोबराया. आता क्रमवारी लावू. ज्ञानदेवे रचिला पाया, खांब दिलासे भागवत, आणि तुका झालासे कळस. या तीन पंथांचा समन्वय ज्याच्यातून निर्मिती झाली ती वारकरी संप्रदायाची. म्हणजे सुरुवात कोणी केली? या पंथाचे मूळ जर कोण असतील तर ते भगवान शिव आदिनाथ, ज्याचा अंत नाही, जो अगोदरही होता आणि शेवटही राहणार आहे, त्याला म्हणतात आदिनाथ. या प्रकृतीचं मूळ नव्हे या मृत्यू लोकामध्ये ज्यांनी सुरुवात केली, ज्याचा अंत नाही. आपण रामनवमी करतो, आपल्याला जन्म माहिती आहे रामाचा, चैत्र शुद्ध नवमी. आपल्याला कृष्णाष्टमी आपण साजरी करतो, श्रावण वद्य अष्टमी. आपण गणेश जयंती साजरी करतो, माघ शुद्ध चतुर्थी. मला कुणी सांगा, भगवान शंकराचा जन्म कोणाला माहिती आहे का? ते जन्माला आले ही गोष्ट तर खरी आहे, पण प्रकृतीचं मूळ जर कोण असेल तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा आणि मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. या प्रकृतीचं मूळच भगवान शिव आहे. मूळ. आपण नाही म्हणतो का एखादं लग्न जमवायचं असं ना नरके साहेब, तर आपण म्हणतो बुवा धागा दोरा जमवून बघा त्यांचं मूळ कुळ कोणतं ते पहा, कारण मूळ पाहावं लागतं आपल्याला. तर या प्रकृतीचं मूळ भगवान शिव असल्यामुळं माझ्या समोर जे मंडळी बसली आहेत, म्हणून नाथ हा जो शब्द आहे, ना म्हणजे अनादिरूप तत्व आणि थ म्हणजे त्रिभुवनाची स्थापना करणारा कोण? भगवान शिव. पहिले या संप्रदायाची आणि या पंथाची स्थापना करणारे पहिले कोण असतील तर भगवान शिव आहेत. नाथ म्हणजे ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही त्याला नाथ म्हणतात. म्हणून नाथ म्हणजे सगळ्यांचा मालक. तू म्हणाल महाराज मी पण कट्टर मिटगुलेसर नाथपंथी, मी सहजासहजी धावडे महाराज, मी कुणाच्या घरी पाणी प्यायचं का न प्यायचं मी ठरवतो. रोजचं सकाळी स्नान झाल्यानंतर सोहळ्यामध्ये 40वा अध्याय नवनाथांचा रोज वाचन केल्याशिवाय बाहेर निघत नाही. दररोज किती गडबड असू द्यात. दर महिन्याच्या अमावस्येला मढी, रुद्रेश्वर आणि सावरगाव म्हणजे मायंबा, मच्छिंद्रगड हे अजिबात चुकत नाही. माझ्यामुळे कमीत कमी गडावरती आपल्या परिसरातून 39 मंडळी 5-6 गाड्या आहेत ज्यांना मी जोडून दिले, आणि ती मंडळी सतत मढीला, मच्छिंद्रगडावर आणि रुद्रेश्वरला कायम जातात. कायम. तुम्ही म्हणाल महाराज जर तुम्ही नाथांच्या बाबतीत एवढं बोलताय, तुम्हाला अनुभव काय? आपण दररोज करीत असलेली देवपूजा, आपण तुळशीला घालीत असलेलो पाणी, आपण करीत असलेले 4 सोमवार महिन्यातले, आपण करीत असलेल्या 2 एकादशी, आपण करीत असलेली चतुर्थी, आपण करीत असलेली वारी, आपण करीत असलेला हरिपाठ, आपण करीत असलेला काकडा, आपण करीत असलेलं व्रत वैकल्य, याच्यातून आपल्याला जर काही अनुभव येत नसेल तर मी स्पष्टपणे सांगेल आपल्या परमार्थाला सुरुवात झाली नाही. जी गोष्ट मी करतो त्याच्यातून मला जर काही अनुभव येत नसेल, जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव, दावीस दया घना ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव, आरती साई बाबा सौख्य दातार जीवा, चरण रज तळी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा, आरती साई बाबा. आपण करीत असलेल्या परमार्थातून आपल्याला काही अनुभव येत नसेल, ज्यांनी ज्यांनी नाथांची सेवा केली, ऐका
परिणाम आहे का? ज्यांच्या घरामध्ये पैसा कासवासारखा येतोय आणि सशासारखा निघून जातोय. आपण प्राथमिक शिक्षण घेताना सशाची कासवाची गोष्ट आपल्याला प्राथमिक शिक्षण घेताना शिक्षक सांगायचे. पैसा कासवासारखा येतो आणि सशासारखा निघून जातो. पैशाला पैसा लागत नाही. बाप घरात आला की मुलगा बाहेर आणि मुलगा घरात आला की बाप बाहेर. दोघांचं चर्चा नाही, संवाद नाही, बिलकुल बॉन्डिंग नाही अजिबात. बाप आला मुलगा निघून गेला, मुलगा आला बाप निघून गेला. घरात जावाजावांचं पटत नाही. म्हशीचा आणि धामणीचा वाद. सासू सुनाचा अजिबात पटत नाही. ऐका बरं, घरात केलेलं अन्न पुरवलं जात नाही. चार पाहुणे आले तर आपल्या घरात काय चाललंय ते पाहुण्यांच्या समोर ते प्रदर्शन दिसतं. घरात 32, 34, 36, 38 वर्षांच्या मुलांची मुलींची लग्न होत नाहीत. यदा कदाचित लग्न झालं तर संतती होत नाही. यदा कदाचित संतती झाली अपंग जन्माला येते आणि या त्रासाला ते कुटुंब कंटाळलं. आम्ही ब्राह्मणाकडे गेलो, त्यांनी दुकान मांडलेलंच आहे. तो तुम्हाला सांगतो तुम्हाला अमक्या अडचणी तुम्हाला तमक्या अडचणी. मी सांगतो काय करायचं. ज्याला या सगळ्या अडचणी मी ज्या सांगितल्या त्याला ज्या अडचणी आहेत त्यांनी एक काम करायचं. नवनाथासारखा पवित्र ग्रंथ आपल्या घरामध्ये 7-9 दिवसाचं पारायण करा. किती दिवसाचं? मी हे सगळं नरके साहेब अनुभवानी बोलतोय बरं. 9 दिवसाचं तुम्ही पारायण करा नाथांचं, पण शुचिरभूत अवस्थेमध्ये. हे जे आता घोंगडं टाकले ना बसायला, असं घोंगडं असावं. वस्त्र नाही चालत पारायणाला, चटई चालू शकते पण घोंगडं सगळ्यात उत्तम. याला धावडे महाराज याला बाधा नाही कसली. तुम्ही पारायण करा 9 दिवसाचं. मी जेवढ्या समस्या सांगितल्या समस्या नाहीशा झाल्या नाही तर मी कीर्तन प्रवचन करणं सोडून देईल हे अनुभवाने सांगेल. पण शुचिरभूत अवस्थेमध्ये पारायण करा. नाथांना, दत्तचरित्राला आणि नवनाथांना अजिबात शिवता शिवत चालत नाही. ज्यांनी केलंय त्यांना विचारा. मला वाटतं तुम्ही सेवा करता ना मंदिराची, तो सांगा की तुम्ही जे करता तुम्हाला अनुभव काय. ऐका, माझ्या समोर ज्या माता भगिनी बसल्यात, माझ्या पत्नीला ही जी हानोटी आहे, ही हानोटी ते हा कंठ कवठा एवढी गाठ आलेली. कौट कळत नसेल तर क्रिकेटचा बॉल समजा, कारण काही शब्द दुरापास्त झाले जातात. आताच्या नवीन पिढीला भुजबळ दादा कसं सांगावं की बाबा याला कौट म्हणतात आणि याला कौट आता जुना म्हणजे वस्तू ती पाहायला मिळत नाही. आता तिने डोक्यावर पदर जरी घेतला तर ते हानोटी ही आणि हा कंठ इथं ती गाठ दिसायची, अशी बॉल सारखी, क्रिकेटच्या बॉल सारखी दिसायची, कवटासारखी गाठ. आमच्याकडे शिरूर मध्ये सदानंद गायकवाड नावाचे एक डॉक्टर आहेत, EMS आहेत, सर्जन आहेत. धावडे महाराज त्यांच्याकडे गेलो, त्यांना ते सोनोग्राफी सगळं दाखवलं. त्यांनी मला पत्ता दिला पुण्यातला सेनापती बापट रोडला केतन केसकर नावाचे एक MD डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे तिला घेऊन गेलो. ऐका बरं, मी माझा अनुभव सांगतोय. नाथांची ताकद काय ते ऐका. तिथं गेल्याच्या पश्चात सगळं रिपोर्ट समोर ठेवले. त्यांनी 15 मिनिटाचं ते तपासणी केली. 15 मिनिटाची फी आहे केतन केसकरांची 2000 रुपये. किती मिनिटाची? आणि महाराज OPDला डॉक्टर काही पेन हातात घेत नाही, काही नाही. इंजेक्शन द्यायला आणि गोळ्या लिहून द्यायला माणूस, यांनी फक्त 15 मिनिटात पेशंट बाहेर काढायचा. फी किती? 2000 रुपये. ते सगळे रिपोर्ट वगैरे पाहिले आणि मला सांगितलंय, पहा तुमच्या पत्नीच्या इथं जी गाठ आहे ती गाठ कॅन्सरची नाहीये. बरं वाटलं, थोडं जीव भांड्यात पडला. बुवा कॅन्सर फार विचित्र आहे. ही गाठ कॅन्सरची नाही, पण हा हायपोथायरॉइडचा एक प्रकार आहे. मी तुमची माफी मागून बोलेल माता भगिनींची. डॉक्टर बालाजी तांबे सांगतात 85% महिला ह्या थायरॉइडचा शिकार होतात. किती टक्के? 85%. त्याचं कारण आहे का? मुलगाच आता लग्न झाल्यानंतर माझ्याशी बोलत नाही, टेन्शन घेतलं, थायरॉइड झाला. अरे त्यांनी लग्न केलंय, मरण जाऊ दे तिकडे, बोलू दे ना त्यांना एकमेकाला. लग्न करून कशाला दिलंय तू?
तो तुझ्याशी बोलत नाही, तिच्याशी बोलणार आहे, ते नवीन रक्त बोलणार आहे. आता लग्न केलं म्हणल्यावर बोलणार आहे, पण तुला वाईट वाटून घ्यायचं कारण काय? ते नवरा बायको बोलताना म्हातारीने पाहिलं इथं थायरॉइड वाढलाच. तू लग्नच नव्हतं करून द्यायचं, फिरून द्यायचं त्याला ब्रह्मचारी तिकडे बोंबलं. पगार झाल्यानंतर माझ्या हातात देत होता, आता तिच्या हातात कसं काय देतो? थायरॉइड वाढलाच. दिवाळीला साडी 1500ची आणली मला आणि त्याच्या बायकोला आणली 3000ची. अगं धीरी 1500ची घाल ना मंजुळा, तुला काय पडलंय? तू थायरॉइड वाढून घे. प्रत्येक गोष्टीला महिला स्वतःला जबाबदार धरते आणि डॉक्टर बालाजी तांबे सांगतात त्याचा परिणाम काय? या 85% महिलांना थायरॉइड जो होतो याला कारण काय? ते सर्वस्व आपण त्याला जबाबदार असं गृहीत धरतात. तुम्ही बोर होणार नाही. आता लागली सिस्टीम, काय टेन्शन नाही. आम्ही गायन कमी करणार आहे जेणेकरून मला तुमच्या समोर सगळ्या नाथांवरती थोडं थोडं बोलायचं. मी मुळात कथाकार असल्यामुळं मला काय मिडगुले सर खाली पाहून बोलायचं नाही. मला डॉक्टरांनी सांगितलंय, पहा म्हणाले भागवत महाराज, ही गाठ थायरॉइडची नाही, थायरॉइडची गाठ आहे, कॅन्सरची गाठ नाही. याचं ऑपरेशन केल्यानंतर 1.5 महिन्यानंतर ह्या बोलतील. किती महिन्यावर? आता ती 1.5 महिन्यानंतर म्हणल्यावर तिला प्रश्न पडला असेल, रोज भांडावं लागत नवऱ्याबरोबर. ती म्हणली, डॉक्टर म्हणले 1.5 महिन्यानंतर मला नाही ऑपरेशन करायचं. मी म्हणलं काय अडचण काय? नाही म्हणली, जर ऑपरेशन झालं माझा आवाज नाही निघाला तर 100 गडी परवडले दावडे महाराज, पण 2 महिला नाही परवडायच्या. महिला इतक्या डेंजर. नाव शांताबाई आणि भांड्याला लागली तर कुत्रीची आई. वट्याहून भांडण, धुण्याहून भांडण, कोंबड्याहून भांडण. लग्नाला गेली ब्यात तर माना पाडावून भांडण, तसली ब्यात लग्नाला येऊ नये. पण गावातलं वराड निघालं की ती नवरदेवाला विचारायची, भावड्या कुठे बसू रे? अरे नको येऊ म्हणू, कोणत्या गाडीत बसू? नवरदेवाला माहिती होती लग्नाला नेण्याच्या योग्यतेची नाही. त्यानं सांगितलं, मावशे बस टेम्पोच्या फाळक्याला. म्हातारी टेम्पोच्या फाळक्याला फुफाट्यात आपटीत, जसे गहू पा काढता ना तुम्ही, फुफाट्यात आपटीत 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 सगळा फुफाटा त्याच्या डोक्यात आणि केसामध्ये फुफाटा. इथं कोणी नाही ना शांताबाई नावाचं? असेल तर या कथेतले सर्व पात्र काल्पनिक असून कथेचा कुठला काही संबंध येत नाही. येत असेल तो योगायोग समजावा. क्लिअर केलेलं बरं परवणे. तिथे नेल्यानंतर त्या नवरदेवाला माहिती होतं ही कशावरून भांडणं करणारे. त्या मंडपामध्ये असं एका कोपऱ्यामध्ये खाट गादी कपाट लावलेलं. मला मावशे बस इथं. लगीन लागलं ना, पहिल्या पंक्तीत गड्यात जेवायला बस. माझ्या डोक्याला ताण नको. तुझा आजच तुझी साडी, तुझा मानपान तुला जागर आणून देईल, इथं बसायचं, तू उठायचं नाही. म्हातारी बसवली त्या खाटावर. लग्न लागलं. एक 12-13 वर्षाचं पोर, वाटाण्याची पनीरची भाजी तर्रीची, त्याचं तोंड भाजलेलं, त्याला ग्लास भेटायला यूज अँड थ्रोचे. आता त्याला प्रश्न पडला, ग्लास भेटत नाही, काय करावं? त्यांनी पाहिलं म्हातारी बसली, तिथे गेलं पोर. ते 12 वर्षाचं पोर, त्याला काय कळतं? ते गेलं आणि तांब्यावरचं फुलपात्र उचललं आणि याने पाहिलं. आता ही असली गिऱ्हाईक मोठं, नाव शांताबाई आणि कुत्रीची आई भांडायला लागली. तिने जे सुरुवात केली का नाही, जसं त्याने फुलपात्र उचललं, याचा मुर्दा गेला, याचं डोंबलं गेलं. बोलाव तुम्हीच बर का, कसा तुम्हाला कुठून शब्द आठवत्या. लाख खोली व्हायची असेल ना, फक्त 2 महिलांची भांडणं ऐकावं बस, काहीच ऐकायचं नाही बुवा. त्यांनी समजायचं आमोशन पौर्णिमा संघच आली. जे भांडणं तुम्हाला सांगतो, ती वरडायला लागली, डोंबलं गेलं, मुर्दा गेलं, असं तसं नवरदेवापर्यंत आवाज गेला. नवरदेवाला प्रश्न पडला, मुलीच्या बापाचे 5 लाख गेलेत, माझे 4 लाख गेलेत, 9 लाख रुपये लग्नाला खर्च आणि 10 रुपयाच्या फुलपत्रीचं काय जीव चाललाय. नवरीची गाठ सोडली नवरदेवानी आणि पाय आपटीत आपटीत आला नवरदेव. कुठं? त्या म्हातारी जवळ. नरके साहेब त्याची तळपायाच्या मस्ताला गेली, तिच्या जवळ गेला. म्हणला, ए मावशे, अजून कशी चचना? चचना म्हणजे अजून कशी माराना? तिला कळलंच नाही चचना म्हणजे काय. ते नवरदेव पुढे गेल्यानंतर म्हणली, भावडे इकडे.
तुझ्यासारखे गावातले किती नवरदेव हळद लावून वाटायला घट पडल्यात माझ्या हाताला, हळद लावून लावून घट पडल्यात. चचरा म्हणजे काय ते सांग. आता याला प्रश्न पडला, गेला जर म्हणाव तो अजून कशी मारा ना, तर फुलपात्र गेलं एक पट चरबी घालीन डोक्यात, एवढी सर्किट ती. नवरदेव एमकॉम झालता, त्याला जनरल नॉलेज बऱ्यापैकी होतं. त्याने शब्द पलटी केला आणि खालच्या स्वरावर आला, काळी एकला. म्हणला मावशे लगीन लागलं. बरं म्हणे मग मी नवरीची गाठ सोडून तुझ्यापर्यंत जे आलो ना, चचना म्हणजे तू अजून जेवली का नाही. खरं काय म्हणला होता तो, ती त्याच्या पुढची होती. ती म्हणली बावड्या पहिली नवरी चचन. कळतं ना मी काय बोलतो. नवरदेव चचन, नवरीची आई चचन, नवरदेवाचा बाप चचन, हे आलेलं अख्खं वरड चचन, तेव्हा मी चचन तशी बरी चचन. माईला लय डेंजर स्वप्न आहे. मी नुसतं तुमच्यावर ठरवलं ना महिलांवर बोलायचं तर 2 तास काढीन मी. ज्याचं लग्न झाल्याच्या अगोदर म्हणतो बायको खाती का काय, एका रट्ट्यात सरळ करीन. कोण म्हणतो? ज्याचं झालं नाही ते. हा मागे जे बसल्यात ना कॅन्डवर अशा गुदगुल्या होत असतील मी बोलले, वा वा वा, खालीच बसले वडात डायरेक्ट. मी ठरवलं ना नरके साहेब, मी इंदोरी करत दुसरा. ज्याचं लग्न झालं नाही ना त्याला अशा गुदगुल्या होतात, बायको खाती का काय. कोण म्हणतं? ज्याचं झालं नाही. ज्यांनी बिबट्या नाही पाहिला ना कधी, तो म्हणतो बिबट्या खातो का काय. भाऊ बिबट्या समोर आल्यावर तुला कळून वगळ आला कुठून. तुला बायको काय माहित नाही भाऊ. ज्याचं झालंय त्याला विचारा. धावडे महाराज तो खालच्या स्वरात म्हणला, तू अजून जेवली का नाही. चचना म्हणजे आपला मूळ विषयाला मी फाटा देणार नाही. मी माझ्या पत्नीला म्हणलंय, बघ डॉक्टर म्हणालेत ना 1.5 महिन्यानंतर आवाज निघल, ऑपरेशन करून टाकू. 2.25 लाख रुपये खर्च. मेडिक्लेम करतो आम्ही, पती पत्नीचं 10 लाखाचं कव्हरेज असतं दरवर्षी. माझी विनंती आहे, माझ्या समोर जी मंडळी बसलीत, मेडिक्लेम ही काळाची गरज. कोणती वेळ कधी येईल कशी येईल तुम्ही कालची घडलेली घटना सांगू शकता, पण उद्या 1 मिनिट पुढचा आपला नाही. घडोघडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. आपल्या हातात नाही काय. डॉक्टर म्हणाले 2.25 लाख रुपये खर्च येईल आणि 1.5 महिन्यानंतर हे बोलते. माझी पत्नी म्हणली मला ऑपरेशन करायचं नाही, मला फार भीती वाटती. आणि हे म्हणले 1.5 महिन्यानंतर आवाज निघल. मला नाही दम निघायचा, मला ऑपरेशन नाही करायचं. शिरूरला आलो मी तिथून, ऐका. आणि असं 3 दिवसावरती आमोशा आलेली पुढं. मी माझा अनुभव सांगतोय यांच्या बाबत, ज्यांचं अधिष्ठान आहे ना इथं. आणि मी मढीला गेल्याच्या पश्चात 3 दिवसानंतर आमोशा. आणि मी कानिकनाथांना बोललो, नाथ माझ्या पत्नीची तर गाठ आहे. किती वेळा नवनाथाची पारायणं केलीत मी, किती वेळा गुरुचरित्राची पारायणं केलीत. माझ्या समोरची मंडळी बसले. दरवर्षी गाणगापूरमध्ये भीमा अमरजा संगमावरती आमच्या शिरूर मधली काही मंडळी माझ्या बरोबर सकाळी 6 वाजता आम्ही सोहळ्यात जर बसलो तर दुपारी 2 वाजता उठतो. 1 वेळचं भोजन, कांदा मिरची लसूण या गोष्टीचा त्याग. आणि भोजन एकदा सकाळी 6ला बसायचं आणि 2 वेळेला उठायचं. 6ला बसायचं, 2 वाजता उठायचं. दुपारी अजिबात काही खायचं नाही. संध्याकाळी 1 वेळेला भोजन करायचं. माझ्या पत्नीची तर गाठ आहे आणि ती काय ऑपरेशन करत नाही. मी तुम्हाला नवस करतो, जर माझ्या पत्नीची गाठ 1 वर्षाच्या आज जर ती नाहीशी झाली, औषध घेणार नाही, कुठलं आयुर्वेदिक इंजेक्शन घेणार नाही, गोळी खाणार नाही, ऑपरेशन करणार नाही, तुमच्या कृपेनं कानिकनाथ तर ती गाठ नाहीशी झाली तर मी पश्चिम द्वाराला खालच्या पायरीपासून तुमच्या समाधीपर्यंत दंडवत घालत दर्शनाला येईल. हे बोललो मडीला मी. पुढे बोललो, टाळ्यानंतर वाजवा, नक्की वाजवा टाळ्या.
धावडे महाराज 1 वर्षाचा अवधी मी कानिपनाथांच्या समोर बोललो. मी जे आता बोलतोय याच्यातला एक शब्द अतिशोक्त असेल तर जिवंतपणे माझ्या जिभेला किडे पडतील, हे वास्तव तुमच्या समोर बोलतोय. 11च महिने, पूर्ण 1 वर्ष पण नाही, 11 महिन्यामध्ये कानिपनाथांच्या कृपेनं माझ्या पत्नीची गाठ, ऑपरेशन नाही, गोळी नाही, इंजेक्शन नाही, कुठलंही आयुर्वेदिक औषध नाही, पूर्णपणे गाठ 11 महिन्यात नाहीशी झाली. हा अनुभव मी तुमच्या समोर मांडतोय. आता टाळ्या वाजवा. ज्या पद्धतीचा परमार्थ करू ना तसा अनुभव येईल आपल्याला. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव तशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र. असं वाटतं ना माझ्यासाठी भगवंतानी काही करावं, आपण त्याला किती सेवा करतो आपल्या मनाला विचारा. तुम्हाला मी बोलल्यावर वाईट वाटेल, आपण जे देवाला निवद करतो ना, आता होळी झाली, आता 2 दिवसापूर्वी किती मोठे निवद असतात. बोला बोला. 2 चपातीचे उंडे दिले ना असे मोठाले, तर तुम्ही 20 निवद करणार बरोबर. त्याच्यात पक्वादाला कणिक देतात ना, कणिक नका लावू, इको नका करू, काही नाही, जे आहे आता ते चालू. उंडे आहेत ना महाराज, 2 चपातीचे उंडे, त्या 2 चपातीच्या उंड्यामध्ये 20 निवद करणार तुम्ही. निवद केवढा आहे माहिती का? ही बोट सोडून द्या, आपला तळवा आहे ना एवढा, एवढाच निवद. किती आहे निवद भरायला तुम्हाला सांगावा आणि तुम्हीच भरता. कुरडई आखी त्याच्या बापाने ठेवली का देवाची, अशी तिरमी काढायची. कशाची? आखी कुरडई नाही निवदावर. खिरीची पळी जर बुडवली तर 20व्या निवदापर्यंत पोहोचल, तर शपथ आहे बा. पिंपळनेरला जातो मी, जर एकादशीला नाही जमलं पंढरपूरला तर पिंपळनेरला जातो. 35 रुपये पावशेरचे पेढे येतात बघा, त्या जर्मलच्या पातेल्यात. धावडे महाराज ते पेढा आहे ना, त्या माता भगिनी अशा मुरगाळतात आणि असा पांडुरंगाला ठासतात. तो पांडुरंग म्हणतो, बाई पेढा चारू नको पण तोंड दाबू नको माझ. कसं पांडुरंगाची भेट व्हायची. इस्कूरच्या बी घ्यावा लागते, पेढा काढावा लागतो पुजाऱ्याला, असा ठासतात तोंडामध्ये. मला सांगा, 6 महिन्याचं लेकरू एखाद्या स्त्रीला आणि 5,000ची साडी तिने परिधान केली, आणि त्या लेकराला वरण भात जेव्हा आई भरवते तर त्या वरण भाताचं शीत जर बाळाच्या पोटावर जर कुठं लागलं तर आई लेडीज रुमाल घेत नाही. 5,000ची साडी जी घातली तिने, त्या साडीच्या पदरानं त्या लेकराचं तोंड पुसून काढते. जेवढं प्रेम आई लेकरावरती करते तेवढं प्रेम या देहाच्या ठिकाणी असणारा जो जीव आहे, त्या जीवानं त्या मंदिराच्या आतमध्ये असणारा जो शिव आहे त्याच्यावर काही प्रेम केलं तर अनुभव येईल, नाही तर लठिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया येर झालं हा विभून. माझ्या समोर जे बसलात आपण, संत शिरोमणी सावता महाराजांनी ज्या पद्धतीची भक्ती केली त्या भक्तीची आज गरज आहे. आयुष्यामध्ये सावता महाराज, काही लोक कीर्तनकार वेगळ्या पद्धतीने सांगतात की सावता महाराज म्हणले कधी पंढरपूरला गेले नाही. अरे दर एकादशीला जायचे सावता महाराज, मृदुंग वाजवायचं काम करायचे गोरोबा काका. ऐका, निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारांनी चाल म्हणावी, जनाबाईनं सांगावं माऊली चाल म्हणा. मृदुंग वाजवायला गोरोबा काका आहेत, सावता महाराज बसलेले, कबीर महाराज बसलेले. आणि काही कीर्तनकार अभ्यास करत नाही. नरके साहेब ते म्हणतात सावता महाराज अरे दर वारीला जात होते, माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुराने ही नगोडी.
जेवढं प्रेम आई लेकरावरती करते तेवढं प्रेम जर आम्ही त्या ठिकाणी भगवंतावरती केलं तर काहीतरी अनुभव येईल. नाहीतर लटिका व्यवहार सर्व हा संसार अनवाया एर झाड हारिबिन. आम्ही किती प्रयत्न केल्यानंतर आम्हाला देवानी आमची भेट होईल ही होण्यासाठी आमच्या अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे. ज्याच्या अंतकरणातला भाव शुद्ध ना त्याच्या देव लांब नाहीये, फार देव जवळ आहे. पण अंतकरणामध्ये तेवढं प्रेम असलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, प्रेमाशिवाय त्याची ना आपली भेट नाही. अंतकरणातला भाव महत्वाचा आहे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती बोलू नये. भाव महत्वाचा आहे. कारण लक्षात ठेवा, भावबळे आकळे आणि एरवी नाकळे आणि कळतळे आवळे तैसारी. ज्याच्या अंतकरणात भाव आहे त्याला भगवान लांब नाही, असं माझं मत आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग काय केलं पाहिजे आम्ही? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. द्रौपदीच्या वस्त्राला जेव्हा हात घातलाय दुःशासनाने, तो दुःशासनाने हात घातल्यानंतर द्रौपदीनं धावा केलाय. कोणाचा? बोला 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 बोला. कोणाचा? कृष्णाचा. मला तुम्हाला विचारायचंय, कृष्णाला 2 बहिणी आहेत. एकीचं नाव सुभद्रा आणि दुसरीचं नाव पांचाली, म्हणजे त्या ठिकाणी द्रौपदी. मला तुम्हाला विचारायचंय, या 2 बहिणीपैकी सख्खी बहीण कोणती? मी तुम्हाला आरची नाही विचारली, सुभद्रा. सख्खी बहीण कोणती? कृष्णाची सुभद्रा आणि मानलेली बहीण द्रौपदी. तुम्हाला विचारायचंय, मानलेली बहिणीचं प्रेम नरके साहेब खरं असतं का सख्या बहिणीचं प्रेम असतं? बोला बोला. आता मीच सांगतो ऐका. जिचं आपलं रक्ताचं नातं आहे ना, तिला आपण रक्षाबंधनला फक्त 1500ची घ्या साडी. तिला नाही आवडली ना, म्हणते काय करायचं, 1.5 कोटीचा बंगला घेऊन घेतली पिसुर्डी, मला 1500 रुपयाची. काय त्याच्या बंगल्याला गाडीला आग लावायची? कोण म्हणतं? रक्ताची. आणि जी मांडलेली आहे ना, तिला 1000चीच घ्या. ती तिच्या मैत्रिणीला सांगते, माझं त्याचं काही रक्ताचं नातं नाही बरं, मी त्याला राखी बांधली, माझा गुरु भाऊ आहे, पण मला 1000 रुपयाची साडी आणली, असं 4 तिच्या मैत्रिणीला सांगते. ती रक्ताच्या नात्यात पुरेपूर स्वार्थ आहे, पण मानलेल्या नात्यात स्वार्थ नाहीये. ऐका, द्रौपदीच्या वस्त्राला जेव्हा दुःशासनानं हात घातलाय तर द्रौपदीची लाज राखण्यासाठी भगवान जे आले ते तसे आले नाही. मग काय केलं होतं द्रौपदीनं? एक दिवस उद्धवाला बरोबर घेतलंय भगवंतानी आणि उद्धवाला म्हणले, तू माझ्या बरोबर फक्त चालायचं, मी सांगल तू मधी बोलायचं नाही, मी सांगल तसं करायचं, माझ्या बरोबर फक्त चालायचं. सकाळची वेळ आले, सुभद्राताई मला भूक लागलीये, पोहे चालतील, उपमा चालेल, मेदू वडा चालेल, डोसा चालेल, पिझ्झा चालेल. मी सगळं काल्पनिक बोलतो तुमच्या समोर. सुभद्रेनं सांगितलं, मधुसूदन तुला भूक लागली पण माझं काही स्नान झालेलं नाही, मी तुमची माफी मागून बोलेल. कुठल्याही स्त्रीनं स्नान न करता किचन मध्ये अग्नी प्रज्वलित करू नये. मी परत सांगतो, कोणाला संबंध नसेल तर, कुठल्याही स्त्रीनं आंघोळ न करता किचन मध्ये स्टोव असेल, चूल असेल, गॅस असेल, अग्नी प्रज्वलित करू नये, कुठलं अन्न बनवू नये. का बरं? जर तिने आंघोळ न करता जर त्या ठिकाणी अन्न बनवण्याचा प्रयत्न केला तर अन्नपूर्ण माता तिच्यावरती रुष्ट होते, तिच्या हाताची चव निघून जाते. आंघोळ केल्याशिवाय कुठलंही अन्न बनवू नये. तुम्हाला माग पटलं वाटतं मी बोललेलो तर? काही ना कंपनीत कामाला जावं लागतं, ती पण अडचण आहे, मला पण माहिती आहे. मला सुना आहेत आता 2, त्याच्यामुळे मला माहिती या गोष्टी. पण शास्त्र सांगतंय तिनं त्या ठिकाणी स्वयंपाक करू नये. सुभद्रेनं सांगितलं, कृष्णा माझं स्नान झाले नाही, तुला पाहिजे असेल तर तू त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये सफरचंद ठेवले, ते जा आणि सफरचंद घे, तुझ्या हाताने तुझं सफरचंद खाऊ शकतोस.
मी बोलणार आहे बरं का, नाथांवरती बोलणार आहे, पण एक एक क्रमवारी पुढे पुढे चालली सेवा. यांची पहिली सेवा कशी करायची पहिलं सांगायचंय मला. भगवान गेले आणि सफरचंद घेतला. धावडे महाराजांनी जाणीवपूर्वक भगवंतांनी सुरी चालवली आणि सुरी चालवली ती चालवली नेमकं बोट कापलं देवाच. सुबलताई माझ्या बोटाला सुरी लागली बघ, रक्ताची धार चालू झाली. आता त्या बोटाला बांधायला सुभद्रा गेली तिच्या महालात, आतमध्ये गेली. देवाच्या बोटाला बांधायला सुभद्रेला भेटायला देवाची सख्खी बहीण आहे, द्वारकाधीश गोपाळ कृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण आहे. कपाटाचे कपाट साड्यांनी भरलेली, पण देवाच्या बोटाला बांधायला तिला बुद्धी नाही की देवाच्या बोटाला बांधू काय. साड्या कमी असतील का? आता माझ्या समोर तुम्ही बसल्यात ना, कमीत कमी 50-50 साड्या असतील तुमच्या एकेकीच्या. कमी साड्या नसतील, 50 साडी नक्की असेल. मी माझ्या सुनांच्या अनुभवावरून एक कपाट उघडलं की 50च्या कमी नाही बा. रक्ताची धार चालू आहे, पण काही केल्याने तुम्हाला सांगतो ते रक्त काही थांबेना. चक्कर आली देवाला, त्याने सांगितलं चला म्हणले आपण पुढे जाऊ. आता जवळच पांचाली म्हणजे द्रौपदी तिथे गेले आणि गेल्याबरोबर त्या द्रौपदीच्या हातामध्ये धावडे महाराज पूजेचं ताट होतं आणि तिचं भजन चाललेलं होतं. स्वर द्या चला. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोले हरी गोपाल हे गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोले हरी गोपाल बोले, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोले हरी गोपाल बोले, हे गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमन हरि गोपाल बोलो, राधा रमण हरी गोपाल बोलो, हे राधा रमन हरि गोपाल बोलो. राधा रमण हरी गोपाल बोलो. तिच्या हातामध्ये पूजेची थाळी आहे आणि भगवंताचं नामस्मरण चाललंय त्या द्रौपदीचं. नाही खरचली कवडी दमडी, नाही वेचिला घाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. कुणी म्हणेल ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासाई तुके वेचियले हरिनाम, विकत घेतला श्याम. तिचं भजन चाललेलं आहे आणि भगवान आले. पांचाली माझ्या बोटाला सुरी लागली, रक्त वाहतंय. ऐका बरं माता भगिनी ऐका. जशी सुभद्रा गेली होती ना देवाच्या बोटाला बांधायला काहीतरी भेटल, पांचालीने नाही केलं. मग तिच्या अंगावरती त्यावेळेला भरजरी शालू होता. शालूची पदराची जी बाजू ना टरकनी फाडली. कोणी? चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, भरजरी पितांबर तिन दिला पाडून, दिला पाडून. भरजरी पितांबर तिन दिला पाडून, दिला पाडून. भरजरी पितांबर दिला पाडून, दिला पाडून. भरजरी पितांबर दिला पाडून, दिला पाडून. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरजरी पितांबर तिन दिला पाडून, दिला पाडून. भरजरी पितांबर तिन दिला पाडून, दिला पाडून. भरजरी पितांबर दिला पाडून, दिला पाडून. भरजरी
अंगावरचा शालू होता, त्या शालूच्या पदराची बाजू फाडली आणि भगवंताच्या बोटाला बांधले. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. जेव्हा ते साडी फाडली ना, तेव्हा उद्धवानी विचारलं, पांचाली, ज्या स्त्रीचं सौभाग्य टिकून आहे, जिच्या गळ्यात मणी मंगळसूत्र आहे, जिच्या हातात बांगड्यांचा चुडा आहे, जिच्या पायात जोडवी आहे, जिच्या कपाळाला हळद कुंकू आहे, त्या स्त्रीनं साडी शालू त्या पदराची बाजू फाडू नये. म्हणजे का बरं? जर त्या स्त्रीनं साडीची बाजू पदराची फाडली, होतं काय, तिचं सौभाग्य राहत नाही, तिला विधवा व्हावं लागतंय. एवढं वैशिष्ट्य साडीची पदराची बाजू फाडू नये. असं विचारल्याबरोबर ते उद्धवाने सांगितलं, सौभाग्यवती स्त्रीनं साडीची पदराची बाजू फाडू नये. पांचालीनं सांगितलं, ज्याच्यासाठी मी फाडलीये, द्वारकेचा राणा पांडवा घरी. मी काय वेडी नाही, मला माहितीये मी कुणासाठी त्या ठिकाणी साडी फाडलेली आहे. भगवंताच्या बोटाला नरकेसाहेब चिंदी बांधल्यानंतर भगवान तिला म्हणाले, पांचाली, ह्या बोटाला तुझे बांधली ना चिंदी, याच्यातल्या एका एका तंतूचं ऋण ठेवणार नाही. तंतू म्हणजे धागा. जेव्हा दुःशासनानं असं हात घातलाय, कृष्णा धावरे लवकरी, देवा धावरे लवकरी, मजला संकट पडले भारी, देवा तू आमुचा कैवारी, मजला संकट पडले भारी. ज्याला असं वाटतंय माझ्यावर संकट आल्यानंतर भगवंतानी माझ्यासाठी यावं, ज्याला असं वाटतंय मी नाथांची सेवा करतोय, नाथांनी माझ्या प्रसंगाला उभं राहावं, तर आपण त्याची सेवा कशी करतो हे आपल्या मनाला विचारा. नवनाथांची सेवा करणाऱ्यासाठी मी एक वॉर्निंग म्हणून सांगल, शिवता शिवत अजिबात चालत नाही. म्हणून मी कुणाच्या घरी पाणी पित नाही, त्याचं कारणच तेवढं आहे. बरोबर नरके साहेब, कोणत्या पंथामध्ये एकमेकाला जसं आपण रामकृष्ण हरी म्हणतो, तसं ते एकमेकाच्या बाबतीत अलख निरंजन आणि आदेश हा शब्द नाथ पंथामध्ये विशेष आहे. आदेश शब्दाचा महाअर्थ आहे. मी काय सांगतोय, आदेश हा जो शब्द आहे याचा महाअर्थ आहे. आ म्हणजे आत्मा, ऐका बरं, दे म्हणजे देव, आणि श म्हणजे स्वस्वरूप असणारा, त्याला म्हणतात आदेश. आदेश म्हणजे एक ठिकाणं, जसं रामकृष्ण हरी हा एकमेकाचा मंत्र वारकरी संप्रदायाचा आदेश मांडल्यानंतर कळतं की हे सुद्धा नाथपंथी आहेत. चला, आज ज्यांच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रमाचं नियोजन केलंय, यांचं अवतार कार्य करण्यामागचा हेतू काय? यांच्या अवतारकाराचं मिडगुले सर शके 1710 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये नाथ सगळे जेवढे नवनाथ आहेत, हे नवनाथ या मृत्यू लोकांमध्ये ज्यांनी अवतार कार्य केलं, याचं शके 1710. यांच्या अवताराची पूर्वपीठिका आहे का? कलियुगाच्या प्रारंभी भगवान विष्णू म्हणजे रमापती भगवान नवनारायणांना त्यांनी पाचारण केलंय, आणि उद्धवाला जवळ बसून भगवान सुवर्ण सिंहासनावर बसलेले असताना नवनारायण द्वारकेत आले, आणि सुवर्ण सिंहासनावर बसल्यानंतर त्यांची षोडोपचारे पूजा केली. तेव्हा नवनारायणाने त्यांना बोलवण्याचं कारण विचारलं. तेव्हा विष्णूने विचारलं, तेव्हा हरीनं सांगितलं की तुम्ही सर्वांनी मिळून कलियुगात अवतार कार्य करायचंय. कोणी कोणता अवतार घ्यायचा आहे, कोणत्या नावाने कोणत्या ठिकाणी घ्यायचा, असं विचारलं. भगवान विष्णूने सांगितलं ते असे, कविर्हत्र नारायणं त्रक्षयं प्रबुद्ध पिपालायनम अविर्होत्र द्रुमिलस्त्र कर भजनायन. भारत भागवत स्कंदामध्ये हा श्लोक आलेला आहे.
कोणी कोणता अवतार घ्यायचा? कवी नारायण जे आहेत यांनी मच्छिंद्रनाथाचा अवतार घ्यायचा आहे. ऐका बरं, आता थोडं थोडं नाथांच्या वरती बोलूया. हरिनारायण जे आहेत त्यांनी गोरक्षनाथांचा अवतार घ्यायचा आहे. अंतरिक्ष नारायण जे आहेत यांनी जालिंदरनाथांचं नाव धारण करायचंय. प्रबुद्ध नारायण जे आहेत, ज्यांचं आपल्याकडं इथं आता ज्यांचं अधिष्ठान आहे हे कानितनाथ, हे प्रबुद्ध नारायण आहेत, चौथे नाथ त्या नाथपंथापैकी. चरपटीनाथ जे आहेत त्यांनी पिपाला नारायण म्हणून अवतार कार्य चरपटीनाथ नाव धारण करायचंय. नागनाथ जे आहेत त्यांनी आविर्होत्र नारायण म्हणून त्या ठिकाणी नागनाथ म्हणून नाव धारण करायचंय. द्रुमिल नारायण जे आहेत त्यांनी भरतरीनाथ म्हणून त्या ठिकाणी नाव धारण करायचंय. आणि चमस नारायण जे आहेत त्यांनी रेवणनाथ म्हणून नाव धारण करायचंय. आणि करभजन नारायण जे आहेत त्यांनी गहिनीनाथ म्हणून नाव धारण करायचं. असे 9 नारायण भगवान विष्णूंच्या प्रयोजनानुसार हे 9 नारायण या मृत्यूलोकामध्ये आलेत. आता यांच्या व्यतिरिक्त म्हणजे 9 नारायणांच्या व्यतिरिक्त इथं पूर्वी वाल्मिक ऋषी जे होते यांनी तुलसीदास म्हणून अवतार कार्य करायचे. पूर्वी वाल्मिकी होते तुलसीदास म्हणून. आता शुक जे होते पूर्वी ते कबीर म्हणून जन्माला इथं यायचंय. व्यास जे होते ते जयदेव म्हणून इथं जन्माला यायचंय. आणि उद्धव जे आहेत ते नामदेवराय म्हणून इथं जन्माला यायचंय. जांबुवंत जे आहेत त्यांनी नरहरी म्हणून जन्माला यायचंय. हे अनेक अवतार कार्याचं प्रयोजन भगवान विष्णूनं केलंय. ऐका, आपल्याकडं बिलगुले सर नवनाथांच्या देहावरती नरके साहेब 19 वस्तू आहेत. किती वस्तू आहेत? किती वस्तू आहेत? जे आपल्याला दिसतात ना, ते सारंगी वाजवताना कानात बाळ्या. इथं मी वस्तू तुमच्या समोर मांडतो थोड्या थोड्या शॉर्टकट मध्ये, पण तुम्ही मनाचे कान करून ऐका. थोडस असं वाटेल डोक्यावरून गेलंय चिंतन, पण तरी सुद्धा माझी जबाबदारी आहे. आज ज्या निमित्ताने कार्यक्रम आहे मला वास्तविक त्याच्यावर बोललं पाहिजे. मला इतर गोष्टीला वाव नाही, माझ्याकडे वेळ नाही. यातलं पहिली वस्तू आहे भस्म. कुठली वस्तू आहे? 144 वर्षानंतर आपल्याकडे आता प्रयागराजला जे महाकुंभ घडला याच्यामध्ये चिताभस्म लावणारी काही साधू होती. चिताभस्म म्हणजे स्मशानामध्ये मनुष्य मेल्यानंतर त्याची जी राख पडते ती राख उचलायची आणि ती आपल्या देहाला धारण करायची. भस्माचं वैशिष्ट्य असे, हे उघडे राहतात ना हिमालयामध्ये, त्या भस्मामध्ये एवढी ताकद आहे की त्याला थंडी वाजत नाही. जर चिता भस्म असेल त्याला थंडी वाजत नाही, तेवढी भस्मात ताकद आहे. भस्म लावण्यामागचा दुसरा उद्देश, कारण लक्षात ठेवा, भस्म म्हणजे माती आहे आणि या देहाची काय होणार शेवट? तिसरं कारण आहे का धावडे महाराज, तुम्ही एकदा भस्म लावलं की त्याच्यातनं तुम्हाला वैराग्य होतं. तुमच्या जीवनात त्यागमय जीवन तुम्ही जगताय. भस्म लावणं म्हणजे तुम्ही प्रपंचापासून थोडे बाजूला होणं, त्यांनी भस्म लावायचं आहे. प्रापंचिक माणसांनी भस्म लावरे, चिता भस्म लावरे, हा उद्योग नाही करायचा. त्यातली पहिली वस्तू आहे कुठलं? भस्म. मला 19 सांगायचं तुम्हाला, थोडा कंटाळा येईल तुम्हाला, पण आता माझा पर्याय नाही. त्यातली दुसरी वस्तू आहे रुद्राक्ष. हे सोपं आहे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. मासवडी खान, पोळ्या खान, रबडी खा, काही चालतं याला, पण याला चालत नाही. चालत नाही म्हणजे याला नियमावली फार कडक आहे. धावडे महाराज रात्री निद्रा करताना सुद्धा काढून ठेवावं लागतं, एवढं कडक आहे. इतकं सोपं समजू नका. हे साधी गोष्ट नाहीये. भगवान शिवांच्या नेत्रातनं जे अश्रू वरून पडले आणि ते जमिनीवर पडल्यानंतर त्याच्यातून जे झाड निर्माण झालं, त्या झाडातून जे फळ निर्माण झालं त्याचं नाव रुद्राक्ष. स्मशानात जाऊन झोपा, तुम्हाला भूतबाधा होणार नाही, पण पथ्य पाळा. ज्याला याची पथ्य पाळता येत नाही त्यांनी नागपंथाच्या नादी लागायचं नाही. फार कडक, फार कडक. आपल्याकडे एक गणित आहे, भोळा भाव सिद्धी जाव. भोळा भाव,
एकादशी असून संध्याकाळी लंगडी करणारी काय काय बहादर आहे. म्हणले काय करावं. गेलो साडूच्या मुलीचा साखरपुडा होता, रबडी होती. ते म्हणले नेहमीच धरता, एखादी मोडली तर कुठं बिघडली. बसलं रबडीवर एकादशी सोडली. याच्या बापाने केली का एकादशी रबडीवर सोडायला. याला चालत नाही. रुद्राक्ष धारण करणं हे रुद्राक्ष एक फळ आहे. ओळखायचं कसं नरके साहेब. रुद्राक्ष ओरिजिनल ओळखायचं कसं. त्या सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर काळा दगड असतो पहा. आणि आपल्याला जर काही जुनं सोनं मोडायचं असेल तर ते सोनं त्या दगडावरती असतं, ते ओढून पाहतो, सोनेरी लकीर उठती त्याची. त्या रुद्राक्षाची ताकद अशी ओरिजिनल असेल, त्या सोनाराकडे जो दगड आहे ना काळा, त्याच्यावर जर रुद्राक्ष ओढला तर जशी सोन्याची लकीर उठती ना सोनेरी, तस रुद्राक्ष ओढल्याबरोबर सोनेरी लकीर ज्याची उमटते, समजायचं रुद्राक्ष ओरिजिनल आहे. आणखीन सांगतो, पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो थेट तळाला जातो आणि परत वर येत नाही, त्याला म्हणायचं रुद्राक्ष. पाण्यात टाकून परत वर येतो, परत खाली जातो, भद्राक्ष. परिणाम नाही. याला सिद्ध करावं लागतं धारण करताना. इतकं सोपं समजायचं नाही. म्हणून दुसरी वस्तू नाथांच्या अंगावरती कुठली. रुद्राक्ष. पहिला भस्म. तिसरं आहे मुद्रा. मुद्रा म्हणजे नाथ पंथामध्ये एक प्रकारचं साधन म्हणतात त्याला. ही मुद्रा कानाच्या पाळीत छिद्र पाडून घातली जाते. काय म्हणतात त्याला. हे म्हणतात नाथ पंथामध्ये मुद्रा, पण आपण म्हणतो कानफाटे. कानफाटे म्हणजे त्यांच्या कानामध्ये इकडून होल पाडून तिकडे घातली जाते पूर्णपणे, तिला म्हणतात मुद्रा. ही कधी घालायची याला पण थीत ठरलेली. इथं होल पाडायचं आणि कधी घालायची. नवनाथ ग्रंथ सांगतात, ग्रंथकार सांगतात, वसंत पंचमी हा शुभ दिवस आहे, ज्या दिवशी ती पंचमी, वसंत पंचमी. आपल्याकडे पंचमी रंगपंचमी, आज नागपंचमी येते, पांडव पंचमी येते. तसं ती वसंत पंचमीच्या दिवशी ती मुद्रा धारण करायची आणि त्यावेळेला ती कानामध्ये घातली जाती. म्हणून याला एक विशेष महत्व आहे. नागपंथी माणूस ओळखायचा असेल त्याच्या कानातली जी मुद्रा, म्हणजे त्याला कानफाटे म्हणतो, ही तिसरी वस्तू आहे. चौथी वस्तू आहे कंथा. कंथा म्हणजे नाथांच्या देहाला अशी अंगठ्यासारखी मिडगुलेसर अशी जाडसर दोरी, त्याला काय म्हणतात कंथा. आता ही कंथा भगव्या रंगाचं वस्त्र म्हणून त्या ठिकाणी गोधडी, गोधरी असं त्याला नाथपंथामध्ये नाव आहे. हे पार्वतीनं आपल्या रक्ताने रंगून नाथांना दिलंय. पार्वतीनं, भगवान शिवाच्या पत्नीनं आपल्या रक्ताने रंगून ते नाथांना धारण करायला दिलं. जी दोरी दिसते ना अशी पोटाला, बेंबीपासून तर इथपर्यंत, याला कंथा म्हणतात. हे फक्त नाथपंथी साधूनी घालायचं, इतर संसारिकांनी नाही घालायचं. ते फक्त नाथपंथी जे त्यांनी ती कंथा धारण करायची. पाचवे मेखळा. 22 ते 27 हात लांबीची, लोकरीची बारीक दोरखंडासारखी असणारी. जशी ती जाड आहे तशी ती बारीक आहे, तिला दोरखंड म्हणतात, त्याला मेखळा म्हणतात. 6वी आहे हस्तभूषण. बारीक सुतळीच्या जाडीची लोकरीची दोरी, ती मनगटावर बांधतात बघा. कुणाच्या. नाथपंथाच्या मनगटावरती लोकरी सारखी दोरी बांधलेली असती, तिला म्हणतात मेखळी. 7वी वस्तू आहे शैली. ती सुद्धा लोकरीची दुपदरी शैली, जानव्यासारखी आतमध्ये धारण करतात ती, तिला शैली म्हणतात. शृंगी, जानव्याच्या शेवटी अडकवलेली, हरणाच्या शिंगापासून बनवलेली, तिला म्हणतात तो शृंगी. नंतर आहे पुंगी, म्हणजे ते वाजवतात पुंगी. अशा किती वस्तू आहेत आई. 19. सगळ्या सविस्तर मांडल्या तर अर्धा तास जाईल, फार बारीक सारी त्याच्यावर बोलायला. मग तुम्ही म्हणाल महाराज काय ताकद आहे नाथपंथाची, ऐका. याच्यातले जे पहिले जे आहेत ना मच्छिंद्रनाथ, या मच्छिंद्रनाथांचा जन्म हा जन्म सुद्धा एक अलौकिक आहे. कारण सुरुवात तिथून आहे. ऐका, ज्या वेळेला माता पार्वतीला बरोबर घेऊन यमुनेच्या काठी भगवान शिव आपल्या पत्नीला पार्वतीला बरोबर घेऊन बसले आणि तत्वज्ञानाच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगत असताना त्या यमुनेमध्ये एका मच्छीच्या उदरामध्ये एक मच्छी त्या ठिकाणी भ्रमण करत होती. आणि हे सगळं तत्वज्ञान आतमध्ये त्या मच्छीच्या उदरामध्ये जे आहे ते श्रवण करत होते. ऐका बरं,
अंतरानं त्या मच्छीनं तिथं एक अंड टाकलंय आणि एक बगळ्याने यावं आणि नेमकं तुम्हाला सांगतो त्या अंड्याला अशी चोच मारावी आणि चोच मारल्याबरोबर त्याच्यातून एका बाळकाचा जन्म झालेला आहे. कामिक नावाचा तो कोळी, त्या कोळ्याने ते बाळकाला उचललं आणि आपल्या घरी आणलंय. थोडं थोडं शॉर्टकट मध्ये जाऊन पुढे जाऊ घरी आणलंय आणि घरी आणल्यानंतर महाराज आपल्या पत्नीला सांगितलं, बघ मी मासे धरायला गेल्यानंतर मला हे बाळ तिथं सापडलंय, तू या बाळाचा सांभाळ कर. मच्छीनात 5 वर्ष झालेत ऐका थोडं. आणि 5 वर्षाच्या झाल्याच्या पश्चात आपल्या वडिलांबरोबर नदीला मासे धरायला जायचे. त्यांनी जाळं टाकावं, मासे जाळ्यात आले. यांना असं वाटायचं की माझा बाप हे का करतोय, म्हणून ते मासे त्यांनी उचलले आणि परत पाण्यात सोडू लागले. त्यावेळेला ते सांगू लागले, अरे भिकाला लावतोस का काय, मी मासे पकडतोय दिवस रात्र आणि तू मासे धरून परत सोडून देतोय, भिकाला लावतोय का, भीक मागायला लावशील. हे मच्छीनाथांना सहन झालं नाही. मच्छीनाथांनी तडक तिथून निघाले आणि जाऊन 12 वर्ष बद्रिकाश्रमामध्ये जाऊन दत्तांचा अनुग्रह घेतला. हे मच्छीनाथ पहिले या नाथ पंथापैकी म्हणजे पहिले जर कोण असते तर मच्छीनाथ. तर घरी ही घटना घडली. त्यांच्या पत्नीचं नाव आहे शारदत्ता आणि त्या कोळ्याचं नाव आहे त्या ठिकाणं की ज्याने कामिक नाव आहे त्या कोळ्याचं आणि त्यांच्या पत्नीचं नाव ती शारदा. म्हणून तिथून महाराज निघालेत आणि जाऊन त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली बद्रिकाश्रमात. भगवान दत्तात्रयांचा अनुग्रह घेतला. तेवढंच करून थांबले नाही तर आपल्या जवळ इथं नाशिकच्या जवळ आपण एका देवीला जातो पहा. नाशिकच्या जवळ वनी सप्तशृंगीला जातो. वनी सप्तशृंगीची तपश्चर्या मच्छीनाथांनी आपल्या या परिसरामध्ये केली आणि तिच्याकडून शाबरी विद्येचा मंत्र त्या आई साहेबांच्या कृपेनं मच्छीनाथांना प्राप्त झाला आणि तद्वत मच्छीनाथ तिथून निघाले. पश्चिम बंगालमध्ये कनगिरी नावाची नगरी आहे ऐका बरं. आणि त्या नगरीमध्ये जात असताना एक स्त्री समोर आलेली आहे आणि ती स्त्री सांगू लागली, ना कितीतरी वर्ष झालेत मला संतती होत नाही. म्हणजे माई त्या ठिकाणी तुला संतती होत नाही ना, एक काम कर मी तुला विभूती देतो. ती विभूती तिच्या जवळ दिली. आता मैत्रिणी चांगल्या पाहिजेत. मी तुम्हाला पण सांगतो, चुकीच्या महिला जर बरोबर असतील नको तो विचार देणाऱ्या तर तुकोबारायांचा एक अभंग आहे, ओढाळाच्या संगे सात्विक नासली शन एक नाडली समागमे. चुकीच्या मैत्रिणीची संगत करू नका. कारण लक्षात ठेवा, आपल्याला मित्र जसे महत्वाचे तसं मैत्रिणी सुद्धा महत्वाच्या आहेत. चुकीच्या स्त्रीची संगत जर केली तर काय होईल, ज्या स्त्रीला तुम्हाला सांगतो ती विभूती दिलेली, तिनं सांगितलं एक जोगडा आलं होतं आणि त्या जोगड्याने मला ती विभूती दिली. आता तिने कान फुकायला सुरुवात केली. म्हणजे हे जोगडे घेतात, विभूती देतात, दिवसभर कुत्री म्हणून आपल्याला फिरवतात, तर रात्री येतात आणि आपला उपभोग घेतात. अशांवर विश्वास ठेवायचा नाही. मग तू एक काम कर, ही विभूती उचल आणि फेकून दे. तिनं ती विभूती उचलली आणि दिली टाकून. कुठं, एका उकरड्यावर. उकरड्यावर जशी टाकली, 12 वर्षानंतर महाराज मच्छीनाथ परत आले त्या घराजवळ. माई मी दिलेली विभूती कुठे आहे. तिला नरके साहेब बोलता येईना, काय बोलणार. म्हणजे महाराज ती विभूती दिली टाकून मी उकरड्यावर. विकुरड्यावर टाकून दिली. ज्याला कल्पतरू मिळावा, ज्याला वरदान मिळावं आणि त्यांनी ते मिळालेलं वरदान उकरड्यावर टाकून द्यावं. मच्छीनाथ तिथे गेले आणि गेल्यानंतर त्या उकरड्याच्या जवळ गेल्यानंतर त्यांनी आवाज दिला, अलक निरंजन अलक निरंजन. आतून आवाज आला, गुरुजी आदेश. त्या उकरड्यातून ज्यांचा जन्म झाला त्यांचं नाव आहे गोरक्षनाथ. एक एक क्रमवारीने तुमच्या समोर मांडतोय. मला तुम्हाला सांगायचंय, हे जे आहेत ना प्रभू नारायण, हे जालिंदरनाथ आणि गोरक्षनाथांना हे माहिती होतं की यांचा जन्म होणार कुणाच्या कानातनं. तर कुणाच्या कानातनं जन्माला आले, हत्तीच्या कानातनं महाराज हे जन्माला आलेत. पण यांच्या जन्माचा इतिहास असा आहे, ब्रह्मदेवानी आपल्या मुलीच्या विषयी काम वासना मनामध्ये ठेवली
आणि ब्रह्मदेवानी मुलीकडे पाहिल्यानंतर तुम्हाला जगात ब्रह्मदेवाचं मंदिर नाही पाहायला भेटणार. पुढं आपल्या मुलीच्या विषयी वाईट वासना मनामध्ये ठेवली आणि त्याचा परिणाम काय लक्षात ठेवा, त्याचं पतन झालेलं. आणि ते पतन झालेलं ते वीर्य तुम्हाला सांगतो त्या जंगलामध्ये एका हत्तीच्या कानामध्ये पडल्यानंतर ज्याच्यातून त्याची निर्मिती झाली ते प्रबोध नारायण म्हणजे कानिफनाथ. एक कथा तुमच्या समोर मांडेल मी. ज्या कनगिरीचं नरके साहेब वर्णन केलं मी आता, त्या नगरीमध्ये एक दिवस नारदांची स्वारी आलेली आणि नारद ज्या रस्त्याने चालले एक स्त्री आली आणि स्त्री आल्यानंतर नारदांच्या समोर तिनं दंडवत घातला. नारदजी मी रोजची देवपूजा करते. बरं म्हणलं मग तुळशीला पाणी घालते. बरं म्हणले बघ आणखी सोमवार एकादशी करते. नारदजी मी सगळं करते पण माझी एक अडचण अशी आहे, मी एवढं सगळं करून मला संतती का होत नाही असं मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. तुम्ही आता आलात कुठून नारदजी? नारदानं सांगितलं मी पाताळ लोकातनं आलोय आणि आता वैकुंठात चालू. तुम्ही एक काम करा, देवाला जा आणि विचारा की मी सगळं नित्यनियमाने करते तरी मला मुलबाळ का होत नाही, एवढा निरोप देवाला विचारा आणि उद्या येताना मला सांगा. नारदानं सांगितलं बाई मी आता वैकुंठाला जाणार आणि गेल्यानंतर नक्की सांगणार. नारद वैकुंठाला गेल्यानंतर देवाने विचारलं नारदजी नवीन जुनं काय? म्हणले नवीन जुनं आहे देवा म्हणून चालू. मी कनगिरी नगरीमध्ये गेलो होतो. एक महिला रोजची देवपूजा करते, तुळशीला पाणी घालते, व्रतवैकल्य करते, सासू सासऱ्यांची सेवा करते, आई वडिलांची सेवा करते. हे सगळं करत असताना तिला संतती का होत नाही हा निरोप तिने मला दिलाय. चित्रगुप्ताला बोलवलं आणि सांगितलं ज्या महिलेचं नारद वर्णन करतात तिचा पूर्व इतिहास पहा बरं. आता सध्या नरके साहेब डाटा येतो पहा कॉम्प्युटरला. आता पूर्वीसारखी रजिस्टर नाहीत, कुठं कायदी खपडी करायचं नाही. डाटा घेतलाय त्या चित्रगुप्ताने आणि नारदांना बोलवलं जवळ आणि सांगितलं नारदजी ज्या महिलेचं तुम्ही वर्णन करता तिला या जन्मात मुलबाळ होणार नाही हे नवल नाही, पण इथून पुढे तिला 6 जन्मात आणखीन मुलबाळ होणार नाही. 7 जन्म जिला मुलबाळ होणार नाही तिला म्हणतात सप्तवंद्या. किती जन्मात होणार नाही? का होत नाही ते ऐका. अशी खंड सांगतोय नदी आणि ती जर तुमच्याकडे बारशाला आली, तिचं लग्न झालंय 4 वर्ष, तिला मुलबाळ नाही आणि ती बारशाला जर आल्यानंतर जिला मुलबाळ आहे, जिच्या मुलाचं बारस आहे, तिनं जर त्या महिलेला म्हटलं ना माझ्या मुलावर तुझी सावली पडून देऊ नको, वांज होतो बाजूला हो. एखादी नवीन नवरी येते घरामध्ये आणि ती जर तिथं असेल आणि तिला सांगितलं ना माझ्या सुनबाईवर तुझी सावली पडू देऊ नको, हे 4 चौघीमध्ये एखाद्या स्त्रीला मुलबाळ नाही, हिची 4 चौघीमध्ये जर निंदा केली तर शिवपुराण सांगतो त्या स्त्रीला पुढच्या 6 जन्मात मुलबाळ होत नाही. हे मी सांगत नाही, शिवपुराण सांगते. म्हणून जिला मुलबाळ आहे तिनं कधी समोरच्या स्त्रीला वांजुटी म्हणू नका. ज्याचं घर काचेचं आहे ना त्यांनी कौलारू घरावर दगड नाही मारायचं, कारण त्याचं एक फुटल. पण त्यांनी जर दगड मारला तर अख्खा बंगला काचेचा फुटला जाईल. ज्याचं कौलारू घर आहे, ज्याचं काचेचं घर आहे त्यांनी कौलारू घरावर दगड मारायचा नाही. ज्याला मुलबाळ आहे त्यांनी कुठल्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही. वांजुटी म्हणणे तुला अधिकार काय? तिचं प्रारब्ध आहे ना. तुम्ही वर्णन करतात या महिलेला 7 जन्मात मुलबाळ होणार नाही. नारद आलेत परत त्या कनगिरीमध्ये. त्या महिलेला उत्सुकता होती. तिनं आल्याबरोबर विचारलं नारदजी काय सांगितलं देवानी? म्हणजे देवानी सांगितलंय तुला 7 जन्मात मुलबाळ होणार नाही. तिच्या अंगावर काटा आला, डोळ्यातनं पाणी आले. नारद निघून गेलेत. ऐका बरं, 7 जन्म होणार नाही सांगितलंय. का होणार नाही तर तुला त्या स्त्रीला सांगितलं तुला मुलबाळ असताना तू अनेक स्त्रियांची निंदा केली, त्यांना वांजुटी म्हणली, तुला मुलबाळ होणार नाही. नारद त्या ठिकाणी नारद निघून गेलेत. आणि मग त्या कनगिरीमध्ये हातामध्ये शृंगी आणि शृंगी घेऊन कर भजन नारायण जे आहेत आमचे गहिनीनाथ, हे गहिनीनाथ आले. तिथं काय म्हणत असतील गहिनीनाथ? अलक निरंजन आदेश बोलो अलक निरंजन. अलक निरंजन आदेश बोलो अलक निरंजन.
अलख निरंजन मोलो आदेश अलख निरंजन अलख निरंजन आदेश बोलो अलख निरंजन अलख निरंजन आदेश बोलो अलख निरंजन आदेश बोलो अलख निरंजन आदेश बोलो अलख निरंजन आदेश बोलो अलख निरंजन 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 गहिनीनाथ आले त्या कनगिरी नगरीमध्ये काय म्हणत असतील ऐका माता भगिनी. गहिनीनाथ म्हणत होते एक रोटी दोगे तो एक बेटा पाओगे. काय म्हणत होते ते? एक रोटी दोगे तो एक बेटा पाओगे. एक रोटी दोगे तो एक बेटा पाओगे. एक भाकर दिली की एक मुलगा होईल. आणि नारद सांगून गेले तिला तुला 7 जन्मत होणार नाही. आणि गहिनीनाथ काय म्हणतात एक रोटी दोगे तो एक बेटा पाओगे. एक रोटी दोगे तो एक बेटा पाओगे. ती पटकन आतमध्ये गेली. नारद 2 तासापूर्वी गेलेलं ती आतमध्ये गेली. एक रोटी म्हणजे भाकर आणली आणि तिनं गहिनीनाथांच्या झोळीत टाकली. माझ्या समोर ज्या माता भगिनी बसला माझे नाथपंथी नरके साहेब जे गुरु आहेत. पाडळी नावाचं गाव आहे इथं राजगुरुनगरच्या पुढे 3 किलोमीटर. तुम्हाला पटणार नाही भुजबळ दादा मी जर हे सांगितलं तर ते होम आहे ना होम आता डोळ्यांनी होम प्रज्वलित करतात. माचीस घेत नाही. मी तुम्हाला काही फोटो पाठवले होते बघा परवा आणि ते आजही आहेत. होमाच्या समिधा लाकडं लावायची होमाला. कापूर नाही तूप नाही काय नाही समिधा लावायच्या आणि ते काही मंत्र म्हटले आणि त्यांनी त्या होमाकडे रोखून पाहिलं. जसं पेट्रोल टाकल्यानंतर भडका होतो तसा धानकरीत जाळ लागतो. मी माझे जे नाथपंथी गुरु आहेत त्यांच्याविषयी बोलतो सध्या हयातीत आहेत. त्यांचे डोळे एवढे प्रखर आहेत की तुम्ही त्यांच्या डोळ्याला डोळे घालून पाहू शकत नाही असे डोळ्यामध्ये प्रखरता आहेत. ते चेहऱ्यावरती केस एवढी वाढलेली दाढी वाढलेली आणि एकदम प्रखर आहेत. ज्यांच्या जीवनात फार समस्या आहेत. आर्थिक बाजूनी मुलांची लग्न होत नाही. अनेक अडचणी असतात कुटुंबाच्या. तर ज्याला फार समस्या आहेत त्यांनी राजगुरुनगरच्या पुढे 3 किलोमीटर जायचं. जसं इथं नाथांचं कानिकनाथांचं मंदिर आहे त्यांच्या इथं कानिकनाथांचा आस्थाना आहे. आस्थाना कळतो ना जे नाथपंथामध्ये आमच्याकडं ज्या मंदिराला आस्थाना म्हणतात. शनिवार रविवार आणि गुरुवार आणि पौर्णिमा या ठिकाणी त्यांची बैठक चालू असते. आणि विशेष म्हणजे नरके साहेब कुणाकडनं काही मागत नाही. मोठं ताट ठेवलेलं असतं. ज्याला इच्छा असेल तसं त्यांनी टाकायचं आणि ते सगळे पैसे तुम्हाला सांगतो खर्च करतात कुठं मढीला. खर्च करतात कुठं मठनाथा. जे तुम्ही देताय ते तिथं खर्च करतात. गहिनीनाथांच्या झोळीमध्ये एक रोटी टाकली आणि गहिनीनाथांनी सांगितलं माई मी जेव्हा परत येईल तुझ्या अंगणात लेकरू खेळत असेल. नारद सांगून गेले तुला या जन्मात नाही पुढच्या 6 जन्मात होणार नाही. एक भाकरी दिल्यानंतर गहिनीनाथ म्हणतात तुला आता मी परत जेव्हा येईल तुझ्या अंगणात लेकरू खेळत असेल. ऐका बरं गहिनीनाथ निघून गेले. कर्मसंयोगानं त्या स्त्रीला गर्भधारणा झाली. तिला झाला मुलगा. नारदाने सांगितलं होणार नाही या जन्मात नाही तर पुढच्या 6 जन्मात होणार नाही. आणि तिला झाला मुलगा. मुलगा झाला 5 वर्षाचा झालेला मुलगा आणि परत नारदांची स्वारी त्या कनगिरीमध्ये आले. अगदी त्या घराजवळ आले आणि नारदांना 5 वर्षापूर्वीच आठवलं की मी या स्त्रीला सांगितलं मुलबाळ होणार नाही. आणि नरके साहेब तिच्या अंगणात 5 वर्षाचं लेकरू खेळत होतं. नारदांना प्रश्न पडला मी तर सांगून गेलोय तुला होणार नाही. देवानी मला सांगितलंय होणार नाही आणि 5 वर्षाचं लेकरू कसं काय खेळतंय. माई आवाज दिलाय
ती लगबगीनं आली. कुणाचा मुलगा? म्हणे माझा. तुझा? अगं चित्रगुप्तानी देवानी मला सांगितलं, मी तुला सांगून गेलोय 5 वर्षापूर्वी, तुला या जन्मात नाही, पुढच्या 6 जन्मात होणार नाही, 7 जन्मात होणार नाही. तू सप्तवंद्य आहे. 7 जन्मात मुलबाळ नाही झाले, शास्त्रकार सांगतात सप्तवंद्य आहे. तुला झालं कसं काय? तिनं सांगितलं नारदजी मुलगा माझाच आहे. तळपायाच्या मस्तकाला गेली नारदाच्या. नारदाने विचार केला, देवाचं बी काय खरंय बुवा. सांगितलं होणार नाही आणि 5 वर्षाचं लेकरू, देवाचं काय खरंय बुवा. कोणाला मतदान करावं प्रश्न आहे का नाही आपल्याला. देवाचं काय खरंय. नारद निघालेत. ऐका बरं माता भगिनी, आलेत कुठं? वैकुंठामध्ये. भगवान भोजन करायला बसलेले. 16,108 बायका देवाला. मला कधी कधी विशेष वाटतं बरं, 16,108 बायका देवाला भेटल्या. आता एक भेटाना एक. ज्याचं लग्न झालं ना धावडे महाराज, त्याचं झालं, पण जे लटाकल्यात ना त्याला नाही. आता नाही, त्यांनी मनात बी नाही आणायचं आपल्याला पोरगी कोणी देईल. 10वीचं आणि 12वीचं मेरिट पाहिलं ना दरवर्षीच आपण, 95% पुढे मुलींना मार्क पडतात 12वीला आणि 10वीला. किती टक्के? तुमच्या माहितीसाठी सांगायला माता भगिनी, मी 4 दिवसापूर्वी एक बातमी वाचली. स्मशान राखणाऱ्याची मुलगी, म्हणजे चिता जाळणाऱ्याची मुलगी, लाईटची व्यवस्था नाही, तर चिता पेटल्यानंतर अभ्यास करून त्या मुलीला मार्क पडले 96.5. किती? अरे उद्या ती क्लास 1 अधिकारी होईल ना. 96.5 मार्क पडले. ते कशावर? भुजबळ दादा चिता पेटती ना त्याच्यावर पुस्तकं वाचून ती मुलगी उद्या क्लास 1 अधिकारी होईल. हे 96% ज्या मुलींना मार्क पडतात. आणि कार्टी आहेत ना 42% वाली, निवडून निवडून येणार कोण? तुझा बाप आणि दुसरं कोण? गणपती बुडवायला, निवडणुकीला, कुठं आंदोलन करायला यांचा उपयोग केला जातो. यांना कळत नाही. आपला यूज अँड थ्रो म्हणजे आपला वापर केला जातो, तरुणांना कळत नाही. कुठं आंदोलनामध्ये जर अडकला, जर काही केस झाली ना तर त्याचं करिअर खराब होऊन जातं. त्याला कळत नाही. ही दुर्दैव त्याचं त्याला, की आपण काय करतो, कुणाच्या मागे जातो त्याला कळत नाही. थोडं स्पष्ट बोलतोय, मला माहिती चॅनल चालू आहे तरी स्पष्ट बोलतोय. आपण कुणाच्या संगतीत जायचं हे आपण ठरवायचंय. माझ्या समोर जी मंडळी बसलीत ना, मित्र असावा. कसा असावा? कसा? कवी कलशासारखा मित्र असावा. किती महिला आहेत तिथं, किती पुरुष मंडळी ज्यांनी छावा पाहिलाय बोटवर करा. कितीनी पाहिलाय? नाही संकोच बाळगू नका. किती जणांनी पाहिलाय बोटवर करा. पाहिलाय ना? मिरगुले सर खरं सांगू का, 25 वर्ष झालं मी कीर्तन करतो, पण या व्यासपीठावरून अद्याप कधी सांगितलं नाही चित्रपट पहा. पण चित्रपट का पाहायचा? धर्मवीर संभाजी महाराज मध्ये सामान्य गोष्ट नाही. 5वं वर्ष मी पायात चप्पल घालत नाही. बलिदान मास पाळतो महिनाभर. गोड पदार्थ खात नाही. ऐका, पलंगावरती झोपायचं नाही. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं. आजचं बोलतोय मी. पायात पादत्राण घालायचं नाही. 40 दिवस धर्मवीर संभाजी महाराजांनी औरंगजेब केलेला अत्याचार महाराजांनी सहन केला. अंगाचं जखमा असंख्य झालेला त्याच्यावर मीठ चोळलं, पण धर्मांतर नाही. काय वेदना होत असतील देहाला विचार करा. त्याच्यावर जळलेली मिरची चोळली तरी धर्मांतर नाही. शरीराचे लचके लचके तोडले सैनिकांनी, पण तरी धर्मांतर नाही. डोळ्यात डोळे घालून औरंगजेबाच्या समोर संभाजी महाराज उघड डोळ्याने बोट त्या ठिकाणी पाहायचे, पण औरंगजेबाला खाली पाहायची वेळ यायची. हे महाराज कसे होते?
वयाच्या 22व्या वर्षी संभाजी महाराजांचं एका हाताने 70 किलोची तलवार महाराज एका हाताने चालवायचे. गडी कसा असेल, 70 किलोची तलवार एका हाताने. जे बसलेत ना माझ्या समोर, असं सिंहाच्या जबड्यात हात घालून सिंह फाडला. बरं आपण पाहिला ना छावा. मी जेव्हा वाचला ना छावा तर माझ्या डोळ्यातलं पाणी ग्रंथावरती पडत होतं, कारण वाचल्यानंतर फार वेदना होतात. चित्रपटामध्ये नरके साहेब फार कमी दाखवलंय. जर उघड दाखवलं असतं ना जेवढा अत्याचार झालाय तर जाळपोळ झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा अत्याचार औरंगजेबाने महाराजांवरती केला. 40 दिवस 4 खेळ ठोकणाऱ्या येशू ख्रिस्ताला आम्ही देव मानतो. 40 दिवस त्यांनी ते सहन केलं. म्हणून मंदिराचा कळस, अंगणात ती तुळस, तुमच्या गळ्यात मणी मंगळसूत्र, पायात जोडवी, हातात बांगड्या, कपाळाला हळद कुंकू. कुणामुळं? त्यांच्यामुळे. काळूरामजी नरके, मधुकर परभणे, धावडे, भागवत, भुजबळ. कुणामुळं? त्यांच्यामुळं. मिटगुले सर जर त्यांनी ते सहन केलं नसतं ना, थोडं स्पष्ट बोलेल मी, तर तुमचं माझं नाव असतं हुसेन भाई आणि हमीद भाई. आणि जेवढ्या बसल्यात ना तुम्ही माझ्या समोर, ह्या सगळ्या चांद बिब्या आणि सगळ्या मस्तान्या, हे फक्त त्यांनी सहन केलं म्हणून आम्ही हिंदू आहोत. 2 वर्षापूर्वी एक चित्रपट आला, पुष्पा, आणि त्या चित्रपटाचा नायक आहे ना, तो म्हणतो झुकेगा नाही साला. कोण म्हणतं? पण मी खरं सांगू का, धर्मवीर संभाजी महाराजांनी झुकेगा नाही साला हे औरंगजेबाला 1 दिवस नाही 40 दिवस औरंगजेब काही करू शकला नाही. एवढं देवावर, एवढं देशावर आणि एवढं धर्मावरती प्रेम करावं त्या असणाऱ्या छाव्याने. मला त्या चित्रपटातलं एक सीन असा भावला माझ्या मनाला. साखळदंडाने बांधलंय आणि कवी कलश त्या ठिकाणं त्या औरंगजेबाला सांगतात, हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जखड़ा राजा मेरा, आप भी सब पे भारी है. हे वाक्य चित्रपटगृहात टाळी देऊन जातं. का बरं? अरे तुझ्याजवळ सगळं असताना साखळदंडांनी बांधलेला माझा राजा अजूनही तुझ्यावर भारी आहे. चित्रपटाचा नरके साहेब शेवट जेव्हा झालाय, माझा एक नातू आहे 4थीला, तो माझ्या छातीला बिलगला आणि म्हणला, बाबा आपल्या राजाचे एवढे हाल का केले बरं औरंगजेबाने? चित्रपटगृहातून बाहेर निघाल्यानंतर डोळ्यात पाणी आलं नाही आणि आपली मनगट सळसळली नाही. असं तुम्हाला एक माणूस दिसणार नाही. मी एका शब्दात जाता जाता सांगून जाईल, आषाढी वारी पांडुरंगाचं दर्शन आपण नाही घेतलं तरी चालेल, पण आता एक आमोशा येणार आहे. आत्ता गुढीपाडव्याच्या अगोदर महाराजांचा बलिदान दिवस आहे 11 मार्च, आता जे झालं ते. पण आता येणारी जी आमोशा आहे, आपण पांडुरंगाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण येणाऱ्या आमोशेला वढूला आणि तुळापूरला जाऊन त्यांच्या समाधीवरती नतमस्तक होणं हे आम्हा हिंदूंचं कर्तव्य आणि ते आम्ही केलं पाहिजे. जो विटेवर उभा आहे ना तिथं पंढरपुरात, जेवढं आम्ही त्या देवाला आमचा बाप मानतो, आमच्या हिंदू धर्माचा बाप, इथं वढूला आणि तुळापूरला आहे. येणाऱ्या आमोशाला त्यांच्या समाधीवरती जाऊन नतमस्तक होणं हे आमची जबाबदारी, आमचं कर्तव्य आणि ते आम्ही केलं पाहिजे. असो थोडा विषय होणार तो. तळपायाची मस्तकाला गेली, देवाचं काय खरं आहे. आलेत नारद कुठं? वैकुंठात. भगवंताचं भोजन चाललेलं आहे. 16,108 बायका देवाला भोजन वाढायला. ऐका, भोजन चाललंय, नारद आले आणि नारदाने विचारलं, देवा कनकगिरी नगरीतल्या महिलेची तक्रार घेऊन तुमच्याकडे 5 वर्षापूर्वी आलो. तुमच्या सहकार्याने सांगितलं चित्रगुप्ताने तिला मुलबाळ होणार नाही आणि 7 जन्म होणार नाही. कसं काय झालं ते सांगा. आता देवाकडनं जेवायला बसलेले
धावडे महाराज. आणि नेमकं त्या दिवशी लक्ष्मीकडनं भाजी करताना काहीतरी मिस्टेक झालेली होती. प्रत्येक वेळेला स्त्रीला सगळं सुगरणी सारखं साधलंच असं काही नाही. नेमकी भाजीमध्ये काहीतरी कमी जास्त झालेलं. देव भोजन करायला बसलेले आणि ते भाजीमध्ये काहीतरी कमी जास्त झालेलं. नारदानं सांगितलं आज काय भाजी बरोबर झाली नाही. तिला मुलगा का झाला कसा झाला मला माहित नाही, पण आज लक्ष्मीकडनं भाजी काही नीटनेटकी झाली नाही. मला तोंडी लावायला जिवंत माणसाचं काळीज घेऊन या. कोणाला सांगितलं? नारदाला. जा आणि जिवंत माणसाचं काळीज घेऊन या मला तोंडी लावायला. नारद म्हणले मोठ्या माणसं जास्त असतं, त्यांचे मोठे विचार काय डोक्यात येईल त्यांच्या. नुसतं आलं तर बरं झालं, आता जिवंत माणसाचं काळीज आणायचं करून म्हणून नारद निघाले. एका गणपतीच्या मंदिरामध्ये आले. त्या गणपतीच्या मंदिरातला पुजारी गणपतीची सेवा करत होता. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, प्रधान रूप गणेशाचे. हे देवाचे जन्मस्थान, हे देवाचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. त्या पुजारी गणपतीची सेवा करत होता. नारद त्याच्याकडे आले. पुजारी काका, ज्या गणपती तुम्ही सेवा करता देवाला भूक लागली, तुमचं काळीज देता का काढून? कोणाला म्हणलं? ते पुजारी म्हणला अख्खं गाव मिळालं का काय, का ओस पडलं? सगळं गाव सोडलं माझ्या मुळावर आलं. तिकडे देव उपाशी का मारा ना, मला नाही द्यायचं काळीज. मी तुम्हाला विचारतो, जर मी आता सांगितलं देवाला काळीज लागतं, तुम्ही देता का काढून? मज लागे दुःख व्हावे, वाटत नाही देवाला द्यावं म्हणून. त्यानं सांगितलं गाव मेलं का काय, मला नाही काळी द्यायचं, देव उपाशी करायना. तिथून निघाले नारद. आलेत. एका देवीचं मंदिर होतं, केस बिस मोकळी सोडलेली. आरती तुझ अंबे जगदंबे तारक विश्व कुटुंबे, आरती तुझ अंबे. आलेत नारद तिथं. तिथं देवीची पुजारी होती. आईसाहेब नारद सांगू लागले, ज्या देवीची तुम्ही उपासना करता ना, हिच्या मालकाला भूक लागली, तुमचं काळीज त्याचा का काढून? तिच्या तर अंगातच आलं. नारद म्हणले इथं थांबण्यात मजा नाही. नारद तिथून निघाले. ऐका बरं, संध्याकाळची वेळ झाली. 5 वाजले. नरके साहेब त्या ठिकाणी हरिपाठ चाललेला, फेटा बांधलेला, उपरनं धोतर घातलेलं, नेहरू घातलेला, गळ्यात विनाय. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, का हरिपाठ चाललेला आहे. आणि हरिपाठ चालू असताना नारद त्याच्याकडे आले, त्या विनेकऱ्याकडे. विनेकरी बाबा, किती वर्ष हरिपाठ करताय? म्हणजे 50 वर्ष. तुम्ही ज्याचा हरिपाठ करता त्या देवाला भूक लागलीये, तुमचं काळीज त्याचा का काढून? कुणाला? ते विनेकरी म्हणला चांगला पक्वद्या सोडला तरणा बाण, त्याला खावा ना, त्याला काळीज द्यावा काढून. त्याचं चांगला गाणारे त्यानं तर त्याचं काळीज मागावं. टाळकरी सोडले आणि माझ्या म्हाताऱ्याचं काळीज काय करायचं? मला द्यायचं नाही. गणपतीच्या मंदिरात नाही, देवीच्या मंदिरात नाही म्हणाले, पांडुरंगाच्या मंदिरातला त्या ठिकाणी हरिपाठ करणारा नाही म्हणाले. मग पुढे गेलेत आणि त्या कनगिरीमध्ये एका अरण्यामध्ये एका गुहेत आवाज येत होता. अलख निरंजन, अलख निरंजन, आदेश बोलो अलख निरंजन. त्या गुहेत आवाज येत होता. म्हणून नारदांनी त्या गुहेत प्रवेश केला ना, आतमध्ये जाऊन पाहिलं तर गहिनीनाथ बसलेले आहेत. ऐका बरं, शेवटच्या टप्प्यात बोलतो सेवेला पूर्ण विराम. 7ची वेळ आपली नियोजित. नाथ, देवाला भूक लागली, तुमचं काळीज देता का काढून? ऐका, 9 कड्याचा चिमटा येतो आमच्या नाथ पंथामध्ये. त्याला कड्या असतात मिडगुले साहेब. किती? 9.
9 कड्याचा चिमटा गहिनीनाथाने उचलला आणि खसकन इथं मारला आणि असं चिमटा फिरवल्याबरोबर आपल्या डाव्या बाजूचं काळीज काढलं आणि नारदांच्या हातात दिलं. हे काळीज गहिनीनाथांचं काळीज असं थडथड थडथड हातात उडत होत. आले देवाकडे, देवा देवा काळीज. म्हणले मी जेवायला बसलो होतो, भोजन करायला सकाळी 11 वाजता. मी तुम्हाला सांगितलं मला जिवंत माणसाचं काळीज पाहिजे, पण भोजन करायला बसलो किती वाजता? 11 वाजता. संध्याकाळचे 6 वाजलेत. आता चहा झालाय माझा. लक्ष्मीने मला चहा दिला, तुम्ही काळीज घेऊन आलात. मला तुम्हाला विचारायचं, जेव्हा मी तुम्हाला काळीज मागितलं, तुम्ही एका गणपतीच्या मंदिरात गेला होता, मला मेसेज आला. तुम्ही एका देवीच्या मंदिरात गेला, मला फोन आला. तुम्ही एका पांडुरंगाच्या मंदिरात गेला, एका विनेकऱ्याकडे, तिथूनही मला मेसेज पडलाय. मला तुम्हाला विचारायचं नारदजी, तुम्हाला मी जेव्हा काळीज मागितलं तर तुमच्या डाव्या बाजूला काळीज होतं का नव्हतं? होतं ना. मग तुमच्या डाव्या बाजूला काळीज असताना तुम्ही देवीच्या मंदिरात, गणपतीच्या मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरात जाण्याची गरज काय? तुम्ही मला सकाळी आल्याबरोबर विचारलं की त्या स्त्रीला 5 वर्षाचा मुलगा कसा काय? तुम्ही तिथून त्या कनगिरीमध्ये गेलाय का गुहेमध्ये, आणि तिथं तुम्ही गहिनीनाथांना मागितलं काळीज. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता चिमटा घेतला, खसकनी मारला आणि आपलं काळीज स्वतः काढून तुमच्या हातात दिलं. म्हणले ऐका ना नारदजी, माझं नाव सांगितल्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी आपलं काळीज काढून तुमच्या हातात ज्यांनी दिलं, आपल्या जीवाची पर्वा केली नाही गहिनीनाथांनी, त्यांच्या शब्दाला मी बळ लागू देत नाही. ते म्हणाले ना, 1 रोटी दोगे तर 1 बेटा पाओगे. ते जे बोलले ते खरं का? तर जो माझ्यासाठी आपलं काळीज काढून देतो त्याच्या शब्दाला मी बळ लागू देत नाही. माझ्या समोर ज्या माता माऊल्या पण बसलात, जी पुरुष मंडळी बसली, तुम्ही फार भाग्यवान आहात की कानिकनाथांचं अधिष्ठान आहे तुम्हाला इथं. यांच्याकडे इडा पिडा करणी बाधा काही चालत नाही बरं का नरके साहेब. लय वैशिष्ट्य या देवस्थानचं. दुपारी मढीला फोन आला मला मढीवरून, तर लाखोनी लोक आहेत तुम्हाला सांगतो आज मढीमध्ये. आणि आज सगळ्यात मोठा उत्सव जर कोणता असेल रंगपंचमीचा, तर तो मढीची आजची यात्रा. मी तिथेही कीर्तन करतो, मायंबा जे आहे मच्छिंद्रगड तिथेही कीर्तन करतो. पण मी नरके साहेब तुम्हाला या वर्षीचं आमंत्रण देऊन जाईल. तुम्ही कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्ही म्हणताल भागवत महाराज काय सिस्टीम लावली बघा. आणि धावडे महाराज नाही जरी काही म्हटलं तरी बऱ्याच वेळेला सिस्टीमला बरंच महत्व दिलं जातं. मला यांना काही असं म्हणायचं नाही की त्यांनी चांगली लावली नाही, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आता मोठ्या देवस्थानचे नियोजन मोठ्या नवनाथाचं पारायण घरात करा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजही मढीमध्ये आणि मच्छिंद्रगडावरती महिला सुद्धा नवनाथाचं पारायण करतात. आजही सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. यारे यारे लहान थोर आणि याती भलती नार नर, सगळ्यांचा अधिकार आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्या जीवनात ज्या समस्या आहेत त्या समस्या घालवायच्या असतील, 2 ग्रंथाची पारायण करायची. गुरुचरित्र महिला जास्त वाचत नाही, आमच्याकडे शिरूरमध्ये कोणी वाचत नाही. मी गाणगापूरला करतो तर तिथं महिला असतात, पण सुचिरभूत अवस्थेमध्ये गुरुचरित्राचं पारायण करावं. हे 2 ग्रंथ अतिशय नियमामध्ये त्याचं वाचन पारायण केलं पाहिजे. हे बाळांनो खाली बसा. सेवा करतात, मला वाटतं आता इथं बसले होते, त्यांना अंतकरणापासून धन्यवाद देईल. जेव्हा जेव्हा मंदिराजवळ याल, नाथांना विशेष असा प्रसाद कोणता आवडतो बरं मला सांगा तुम्ही. बोला बोला. कोणता? मलिदा कसा करता ते पण मला सांगा. आता तुम्ही नाथ लावायचं नाही, काय सांगितलं मी? तेल हा विषय मलिद्याला चालत नाही. नरके साहेब बिगर तेलाच्या चपात्या करायच्या आणि गावरान तूप, बडीशेप, गुळ जे काही तुम्हाला टाकायचंय, पण तेल त्यांना चालत नाही. हे क्लिअर करतो मी. मलिदा हा त्यांचा सगळ्यात आवडीचा विषय. आणखीन सांगेल, आपल्या हातामध्ये आपण नाडे बांधतो.
आपण गडावरती गेलो मच्छिंद्र गडावर की आपण संकल्प करतो, काही मनामध्ये काही प्रतिज्ञा करतो, काही शपथ घेतो, काही काम मार्गी लावा म्हणून आम्ही तिथं नारे बांधतो. तुम्ही इतर देवाला केलेलं नवस आणि यांना केलेलं नवस फार वेगळं आहे. तुम्ही यांना जर बोललात मी चांदीचा घोडा वाहील तो व्हायला पाहिजे, यांना जर म्हणलात मी पाळणा वाहीन चांदीचा व्हायला पाहिजे, यांच्याशी तडजोड चालत नाही. हे तडजोड करून घेत नाही, अतिशय कडक. ज्याला यांची सेवा करायची त्यांनी मनोभावे करायची, नाही तर नादी लागायचं नाही. हे बाकीचे देव आहेत ना, भोळा भावन सिद्धी जाव, ते यांच्याकडे चालत नाही. म्हणून जी मंडळी नाथांची मनोभावे सेवा करतात हे साक्षात 9 नारायण आहेत. किती आहेत? नरके साहेब आपल्या दौंड तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ते डाळिंब नावाचं गाव आहे बघा, डाळिंब शिंदवणं म्हणतात. ते रामनवमीच्या निमित्तानं तिथं ते सप्त्याचं नियोजन. आणि झालं काय, धावडे महाराज घडलेलं सांगतोय बरं का मी, माता भगिनी ऐका. 7 दिवसाचा सप्ताह करायचे, पण ते म्हणले बाबा रामनवमी पण आहे, मग आपण एक काम करू 9 दिवसाचा सप्ताह करू. आता काही गावातले काही असतात 2-2 गट 3-3 गट, कोणीतरी त्याला विरोध केला. आता विरोध केला तर परिणाम काय झाला तो ऐका. ते म्हणले नाही 9 दिवसाचा करायचं नाही, 7 दिवसाचा करायचं. नरके साहेब काय घडलं, तिथं विना उभा करण्यासाठी एक वाटा आहे म्हणजे मंदिराला लागून, त्याच्यावर विण्याची पखवादाची टाळांची पूजा करायची आणि विना उभारायचा. जे अखंड हरिनाम सप्त्याचा विना उभारतो आपण, विना ठेवलाही जातो काला झाल्यानंतर आणि गुळ वगैरे देतो, पाणी देतो आपण विना उतरवणाऱ्याला, आणि उभा केला जातो. रामकृष्ण हरी एकदा चालू झालं की जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत विना पहारा असतो. तुम्हाला पटणार नाही, कुणीतरी गावातल्या 4-5 लोकांनी वाद घातला धावडे महाराज, आणि जेव्हा विना पूजनाची वेळ आली तर मी घडलेलं सांगतोय, तिथलं 9 नाग त्या वाट्यावर येऊन एका वेळेला फडा काढून बसले. किती? हे मी बोलतोय कुठलं, तुम्हाला कुठं मी महाराष्ट्राच्या बाहेर नेत नाही, जिल्ह्याच्या बाहेर नाही नेत, आपल्या जिल्ह्यातलं बोलतोय मी. कुठलं? डाळिंबचं. तुम्ही जाऊन विचारा. त्या वाट्यावर 9 नारायण नाग येऊन उभे, असे फडा काढून उभे राहिल्यानंतर ज्यांनी विरोध केला होता त्यांनी दंडवत घातलं आणि सांगितलं की आम्ही तुमच्या कार्याशी आमचा काही विरोध नाही, जे करायचे तुमच्या मनाप्रमाणे करा, 7 दिवसाचा नाही 9 दिवसाचा सप्ताह करा. ह्यांचं कार्य करताना यांच्या कामात कोणी आडवं येऊ नये. मी नेहमी सांगत असतो नरके साहेब, आपल्याला पुण्य नाही करता आलं तरी चालेल, पण कमीत कमी पाप करू नये. अन्नदान नाही करता आलं तरी चालेल, पण जो अन्नदान करतो त्याला विरोध तरी करू नये. आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगलं कर्म किती करता येईल याचा विचार करा, वाईट कर्माच्या मागे लागू नका. म्हणून आपलं मोठं भाग्य, आम्ही जाता येता हे मंदिर हायवेवरून दिसतं, पण धावडे महाराज कधी येण्याचा योग आला नाही. मला आल्यानंतर मी जेव्हा दर्शन घेतलं तर आम्ही नाथपंथी असल्यामुळं मला माहितीये काय अनुभव येतो दर्शन घेतल्यानंतर, त्या जागेची पवित्रता किती, ते अधिष्ठान किती महत्वाचं. म्हणून आज वेळ नाही माझ्याकडे, आपल्याकडे वेळ होती. जर सिस्टीम तर मी 3 तास एकदा मांडी घातली तर परत काढत नाही, पण त्याला सिस्टीम पाहिजे. आता गायन करायचं म्हटलं तर मिक्सरचा प्रभू नारायण तुमच्याकडे आलेले, त्यांचा अधिष्ठान इथं. मनोभावे सेवा करा. गुरुवारच्या दिवशी प्रयत्नपूर्वक त्यांना चद्दर लागते पहा, म्हणजे आपल्याकडे हार येतो तशी चद्दर येते, आणि मलिद्याचा नैवेद्य, आणि या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी त्यांच्या करा. इथं मंदिरात आल्यानंतर एक गोष्टीचं पथ्य पाळायचंय, हातपाय धुतल्याशिवाय मंदिरात प्रवेश करायचा नाही. कुठेही नाथांच्या ठिकाणी गेल्यानंतर अलक निरंजन आदेश आपण आलोत हे त्यांना कळलं पाहिजे. म्हणून आपण जसं आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो तसं आमच्या नाथपंथामध्ये अलक निरंजन हा मंत्र आहे, आणि आदेश ही एक प्रकारची आज्ञा आहे आम्हाला. म्हणून जास्त वेळ नाही, शिमीच्या निमित्तानं कानिपनाथांच्या पदस्पर्शानं त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या भूमीमध्ये येण्याचा योग आला. ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली, माझ्या समवेत या ठिकाणं हार्मोनियमवरती या ठिकाणं धावडे महाराज, माझ्या डाव्या बाजूला माझे परम मित्र या ठिकाणी मधुकरजी परभणे तबलजी आहे, त्यांना घेऊन या ठिकाणी आलो. मलाही असं
अपेक्षित नव्हतं की बुवा इथं या बाजूला एका ठिकाणी असं डोंगराच्या कडेला कार्यक्रम आहे आणि किती श्रोता उपस्थित असेल, पण इथं आल्यानंतर मनस्वी आनंद. मी मिडगुले सरांना अंतकरणापासून धन्यवाद देईल की आपण या ठिकाणी आलात. युट्यूबच्या माध्यमातून ही कथा आणि नाथांचं चरित्र हे समाजापर्यंत पोहोचावं. पण तरी सुद्धा सर, ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो त्याला आणखीन स्पीकरची व्यवस्था जशी पाहिजे, ज्या पद्धतीने मनापासून व्हायला पाहिजे, त्या गोष्टी थोडी उणीव असल्यामुळं भलं तुम्ही युट्यूबला नाही टाकलं तरी दुमत बिस्टीम अद्यावत असेल तर ते जरूर युट्यूबला टाकायला काही हरकत नाही. म्हणून सरांना अंतकरणापासून धन्यवाद देतो. आमच्या अनेक कीर्तनकारांचं शूट ते करतात. आम्ही अनेक वेळा युट्यूबला त्यांचे काही कार्यक्रम पाहतो आणि मनस्वी आनंद पारमार्थिक सदनामध्ये आणि अतिशय चांगले वक्ते आहेत. काही विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी हायस्कूलमध्ये त्यांची व्याख्यानं पण होत असतात. म्हणून त्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा पुनश्च एकदा नवनाथांच्या चरणी, कानिकनाथांच्या चरणी, माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, डाव्या बाजूला बसलेली जी पुरुष मंडळी, जी माझ्या आजोबांच्या वयाची, वडिलांच्या वयाची, थोरल्या भावाच्या वयाची, राजकीय, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, विज्ञान, सहकार क्षेत्रातील मंडळी, आपणा सर्वांच्या चरणी या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. आता आपण गहिनी प्रसाद निवृत्ती दातारो, गहिनी प्रसाद निवृत्ती दातारो, ज्ञानदेवा सार सहजलीले, ज्ञानदेवा सार सहजलीले, मच्छिंद्रानो बोध गोरक्षा शिकेला, मच्छिंद्रानो बोध गोरक्षा शिकेला, गहिनी प्राद गोरक्षमाला गहिनी पते, गोरक्षबळाला गहिनी प्रति, गोरक्षबळाला गहिनी प्रति, मच्छिंद्रानो बोध गोरक्षा शिकेला, मच्छिंद्रानो बोध गोरक्षा शिकेला, गोळाला गहिनी प्रति, गोरक्षबळाला गहिनी प्रति, मच्छिंद्रानो बोध गोरक्षा शिकेला, मच्छिंद्रानो बोध गोरक्षा शिकेला, मच्छिंद्रानो बोध गोरक्षा शिकेला, गोरक्षा शिकेला. चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या चरणी
चैतन्य कानिपनाथांच्या चरणी, चैतन्य नवनाथांच्या चरणी या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला बहुमूल्य वेळ आपण काढून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला म्हणून अंतःकरणापासून आपण सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणं नरके साहेबांना विनंती करेल पुढील सूत्रसंचालन म्हणजे आरतीचं काय हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. माझे उपसरपंच आदरणीय नवनाथ भाऊ भुजबळ आपल्याला विनंती आपण टेजपाशी यायचे. आमच्या हरिभक्तपारायण निवृत्त्यांना नरके आपल्याला विनंती आपण टेजपाशी यायचे. परंपरेने पार पडत आले आणि याचा सर्व लाभ सर्व आजूबाजूची सर्व मंडळी या ठिकाणी घेत आहेत आणि अखंड अशी आणि अशीच ही सेवा या सर्वांकडून हो अशी मी या कानिपनाथ चरणी प्रार्थना करतो. चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या नावावरती या ठिकाणी सालाबाद प्रमाणे सादर होत असतो आणि अशा कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मला महाराजांच्या समोर आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो. 1972 साली 19 रुपये वर्गणीवरती हा भंडारा सुरू केला, हा प्रसाद सुरू केला आणि कानिपनाथांचं वर्चस्व तेव्हापासून चालू झालं. त्या आज ताग्यापर्यंत पुढं होऊन त्याला गती मिळत गेली, आर्थिक बळ तसं मिळत गेलं. त्या पद्धतीने हा कार्यक्रम साजरा होतो, या आनंदाची बाब आहे. या ठिकाणी झाड बाजूला जरी असला, रस्त्याची सोय जरी नसली तरी परंतु माणसाच्या अंगामध्ये असलेली आवड ही फार वाखणण्यासारखी आहे. महाराजांचं कीर्तन या ठिकाणी मला असं वाटतं की शिरूर तालुक्यामध्ये 80 ते 85 खेडी आहेत, त्यापैकी जवळजवळ 45 खेड्यामध्ये त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि मी त्यांना अत्यंत जवळून पाहतो. सोप्या पद्धतीतून तुम्हा आम्हाला सहजरित्या समजा अशा भूमिकेमधून त्यांनी चैतन्य कानिपनाथांचं वर्णन केलं, नवनाथांचं वर्णन केलं. आपण त्या पद्धतीने आपली पावलं पुढे चालत आली पाहिजे. या ठिकाणी योग्य मार्गदर्शन केलं. खरोखर महाराजांचं मी आता हे का कानिपनाथ तरुण मंडळाच्या वतीनं महाराजांचा सन्मान आमच्या मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी शिवाजी नाना भुजबळ प्रगतशील शेतकरी आपण उपस्थित झाला. तुम्हाला परत स्वागत.